माणिक चुरगुशी. आपण लाईव्ह जातोय. हो. नमस्कार. नमस्कार श्रोते हो. नमस्कार. मी लीना कुलकर्णी. नमस्कार. ध्यास अभ्यास गटातर्फे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि वैभव, तुझंही ध्यासाच्या व्यासपीठावर मनापासून स्वागत. ध्यास अभ्यास गट हा अत्यंत निपक्षपातीपणे चालणारा विनामूल्य असा उपक्रम आहे. या व्यासपीठावर अनेक सामाजिक, मानसिक, मनोसामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषय वेगवेगळ्या अंगांनी मांडले जातात. इथे स्वीकाराचा आवाका वाढत जातो, विचारांच्या कक्षा रुंदावतात, अंतर्मुख करणारा स्वचा विवेकी प्रवास सुरू होतो, जो मी ते आम्ही अशा व्यापक मार्गाने जातो. धन्यवाद. आजचे व्याख्याते जे आहेत वैभव दातार, त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले वैभव दातार उत्तम कवी, लेखक, कीर्तनकार आणि व्याख्याते आहेत. वेद विज्ञान रंजन ह्या वेद आणि उपनिषदांवर आधारित विषयांवर ते व्याख्यान देतात. पुण्याचा कालिदास काव्यगौरव पुरस्कार मिळालेल्या वैभवजींनी आतापर्यंत 211 संत सत्पुरुषांवर ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र लिहिली आहेत. देवी गीतमाला आणि मल्हार गीतमाला ही देवी आणि खंडेरायावरील गीतांची त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तसंच अनेक देवी देवतांच्या आरत्या, भूपाळ्या, शेजारती, गौरवाष्टक, जोगवा, विडा, गोंधळ, धावा, प्रदक्षिणा, दृष्ट असे पारंपरिक काव्यप्रकार त्यांनी लिहिलेले आहेत. गीत परशुराम या गीतमालिकेचं लेखनही त्यांनी केलेलं आहे, ज्याचे भारत सरकारकडून कॉपीराइट्स अधिकार त्यांना मिळालेले आहेत. या गीतमालेचे जाहीर कार्यक्रमही होतात. वैभव दातार ऑफिशियल हे त्यांचं युट्यूब चॅनल आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचं संक्षिप्त स्वरूप असलेली 18 श्लोकी गीता त्यांनी लिहिलेली आहे. श्री दत्त गीतमाला या नावाने श्री दत्तात्रेयांवरही त्यांच्या काव्यरचना प्रसारित झालेल्या आहेत. स्वामी काव्यसुधा हा त्यांचा स्वामी समर्थांवर लिहिलेल्या स्वरचित गीत आणि अभंगांचा संग्रह प्रकाशित झालेला आहे. वैभवजींचं काम खूप अफाट आहे बरं का. म्हणजे आपण परतच्या पुढच्या सत्रामध्ये त्यांची अजून ओळख करून घेऊयात. प्राचीन साहित्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान या सत्र मालिकेच्या माध्यमातून विज्ञानातल्या आणि तंत्रज्ञानातल्या शोधांचं खरं श्रेय ज्याचं त्याला मिळावं आणि खरं तर ते निदान आपल्याला तरी कळावं अशी इच्छा आहे. जगामधल्या सर्व शास्त्रज्ञांबद्दल आम्हाला अत्यंतिक आदर आहे. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा संशोधनासाठी वापर करून संपूर्ण आयुष्य मेहनतीनं, कष्टानं आणि बुद्धी कौशल्य वापरून मानवी उन्नतीच्या ध्येयासाठी झपाटल्यासारखं खर्ची घालणारी ही महान माणसं होऊन गेलेली आहेत. त्यांच्या कार्यकौशल्याला आणि दुर्दम्य मेहनतीला सलाम. कारण निसर्ग नियम शोधून काढण्यामागच्या या सगळ्यांच्या उर्मी, मग ते प्राचीन ऋषी मुनी असोत नाहीतर आत्ताचे शास्त्रज्ञ असोत, या सगळ्यांच्या उर्मी सारख्याच आहेत आणि संघर्षही सारखेच असणार. परंतु अलीकडे लागलेल्या शोधांचे अभ्यासपूर्ण दाखले जेव्हा आपल्या प्राचीन इतिहासामध्ये मिळतात, तेव्हा आत्ताचे पाश्चिमात्य लोक आणि आपणही अज्ञानामुळे किंवा सोयीस्कररित्या हे श्रेय आपल्या पूर्वजांना देण्याचं विसरतो आहोत काय, याचा विवेकी विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतं. प्राचीन भारताचं विज्ञान आणि तंत्रज्ञानातलं योगदान हे अफाट आहे. शल्वसूत्रामध्ये सांगितलेली पायची अगदी अचूक किंमत असो, अणुरेणूंनी पृथ्वी बनली आहे असं सांगणारे महर्षी कणाद असो,
पृथ्वीचा अचूक परीघ सांगणारे वराहमिहीर असो, नाही तर अंतरिक्षातलं सगळ्या ग्रहताऱ्यांचं अचूक स्थान त्यावेळी माहीत असलेले आर्यभट असो. आपल्या सगळ्यांच्या विस्मृती आड हे लोक गेलेले आहेत असं मला वाटतं. त्याला उजाळा देण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांना हा मानवी बुद्धी सामर्थ्याचा इतिहास कळण्यासाठी प्रथम आपल्याला जाग होणं गरजेचं आहे असं वाटतं. मागच्या सत्रामध्ये 2ऱ्या ते 5व्या शतकातल्या कणाद ऋषींपासून वराहमिहीर, भास्कराचार्य, पिप्पलाद ऋषी, आद्य शंकराचार्य, पतंजली मुनींपर्यंत महाभारत, श्रीमद भागवत, अथर्ववेद, प्राचीन भूगर्भशास्त्र ग्रंथ यासारख्या अतिप्राचीन साहित्यात उल्लेख असलेल्या पंचमहाभूतापासून पृथ्वी तयार झाली. ती कवठाप्रमाणे गोल आहे, ती ब्रह्मांडात आहे, तिच्यात गुरुत्व शक्ती आहे, तिच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने सर्व तिच्या भोवती राहतात, सूर्याच्या आकर्षण शक्तीने ग्रह बांधलेले आहेत. हे सगळे शोध लावणाऱ्या मूळ शास्त्रज्ञांचा आपण मागोवा घेतला. हे सगळं ऐकून पूर अभिमानानं भरून आला. आजच्या सत्रामध्ये आपण पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण याविषयी ऐकणार आहोत. आपल्या याच ऋषीमुनींनी न्यूटनच्या नावावर असलेले गतिविषयक नियम केव्हाच मांडून ठेवलेले आहेत. इतकंच नाही तर एका वर्षात 365 दिवस 6 तास 12 मिनिटं आणि 30 सेकंद असतात, हेही आर्यभट्टांनी त्यांच्या आर्यभटीया या काव्यात्मक ग्रंथात लिहून ठेवलेलं आहे. हे सत्य अगदी आता म्हणजे 75 साली जगाला कळलेलं आहे. असं का बरं व्हावं? इतक्या उशिरा ते का कळलं? असं का व्हावं? आपल्या या प्राचीन साहित्याबद्दल, संस्कृतीबद्दल आपण इतके अनभिज्ञ कसे? याविषयी बरंच काही जाणून घेणार आहोत श्री वैभव दातार यांच्याकडून. धन्यवाद. वैभव, सुरू करूयात आपण? जरूर जरूर, निश्चित सुरू करूया आपण. मी व्हिडिओ ऑन करतो. हो. माझा चेहरा आणि आवाज व्यवस्थित दिसतोय का आणि आवाज येतोय का? हो, आवाज येतोय. ओके, चल आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम या व्यासपीठावर मला आमंत्रित केल्याबद्दल लीनाताईंचे आभार. आणि मागच्या शनिवारी जे व्याख्यान झालं त्या व्याख्यानानंतर मला आणि लीनाताईंना सुद्धा अनेक फोन आले, उत्तम सूचना दिल्या गेल्या. त्याच्याप्रमाणे प्रत्येकाच्या काही प्रतिक्रिया होत्या, काही मतं होती, ती प्रत्येकाने मांडली. त्या सगळ्यांचा आम्ही सगळे आदर करतो आणि अशी साधक बाधक चर्चा होणं निश्चितच गरजेचं आहे. तरच त्या मंथनातून आपल्याला काहीतरी चांगलं मिळेल. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे आभार. आता या व्याख्यानाला सुरुवात करण्याआधी मी जाणीवपूर्वक आज एक शांती मंत्र घेतोय. त्याचं कारण मी तुम्हाला शांती मंत्र म्हटल्यानंतर सांगतो. यजुर्वेदाच्या कण्व शाखेच्या संहितेचा 40वा अध्याय म्हणजे ईशावास्योपनिषद आहे. त्याच्यामध्ये एक शांती पाठ आहे. तो श्लोक सांगतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ थोडक्यात पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म हे सर्व प्रकारे पूर्ण आहे आणि हे दृश्य जगत सुद्धा पूर्णच आहे. जरी पूर्ण ब्रह्मातून हे पूर्ण जगत व्यक्त स्थितीत आलेले असले तरीही ह्या पूर्ण ब्रह्माच्या पूर्ण स्थितीला बाधा येत नाही. ते आहे तसेच पूर्ण राहते. आता मी का घेतला हा श्लोक, ह्या शांती मंत्र का घेतला इथे मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं की पूर्णातून पूर्ण काढल्यानंतर पूर्णच शिल्लक राहतं असं या श्लोकात सांगितलंय. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. म्हणजे काय होतं की आता ह्याचा जर आपण सायंटिफिक दृष्टीने विचार केला, हे सायन्सच आहे. हा शांती मंत्र हा सायंटिफिक तत्वच सांगतोय. 2 तत्व सांगतो. इथे जे गणिताचे जाणकार असतील त्यांना समजेल. गणितामध्ये एक इन्फिनिटी ही संकल्पना आहे पहा, म्हणजे अनंत. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज इक्वल टू इन्फिनिटी. इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इज इक्वल टू इन्फिनिटी.
अनंताची बेरीज करा, अनंताची वजाबाकी करा, अनंतच राहते. म्हणजेच ती पूर्णच राहते. पूर्णाची बेरीज करा, पूर्णाची वजाबाकी करा, पूर्णच आपल्या हातात पूर्णच येणार आहे. हे विश्व हे परब्रह्म स्वरूप आहे आणि ते पूर्णच आहे. हा एक गणितीय दृष्टिकोनातून विचार. आणि दुसरा विचार आपल्या सर्वांना माहिती आहे, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट जस्ट ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा आपल्याला लॉ माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. म्हणजेच काय की एनर्जी हे ब्रह्म म्हणजे ही एनर्जी आहे, ती कधीही नष्ट होणार नाही. तिचं फक्त एका ऊर्जेचं एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये फक्त रूपांतरण होतं, परंतु एनर्जी ही तशीच राहते. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, फिजिक्स आहे त्याच्यामध्ये, सगळं एकदम एंटायर फिजिक्स आहे. ती कशी एकातनं दुसऱ्यात, दुसऱ्यातनं तिसऱ्यात, तिसऱ्यातनं चौथ्यात अशी ती त्याचं स्थानांतरण होत जातं ऊर्जेचं, परंतु मूळ ऊर्जा आहे ती तशीच आणि तशीच राहते. हेच या ह्याच्यातनं, या श्लोकातनं आपल्याला कळतं. पूर्ण ते पूर्णच राहतं, ते अपूर्ण कधीही होत नाही. तुम्ही पूर्णातनं काढून टाका, पूर्णामध्ये ऍड करा, बेरीज करा, ते पूर्णच राहणार. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. मी माझे स्क्रीन शेअर करतो. आता आपला आजचा विषय आहे तो पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण. ठीक आहे. पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण हा आपला विषय आजचा आहे. आपल्याला दिसतंय ते पृथ्वीचं चित्र आहे, ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते. आता पुन्हा एकदा कोपर्निकस, गॅलिलिओ यांसारख्या महान शास्त्रज्ञांनी त्यांची मतं मांडली काही 500-600 वर्षापूर्वी. त्यांनी सांगितलं पृथ्वी गोल आहे, पृथ्वी परिवलन करते, परिभ्रमण करते वगैरे. परंतु मागे आपल्या चर्चा केल्याप्रमाणे चर्चने काही त्यांच्यावर मुद्दे, आक्षेप उपस्थित केले आणि त्यांना त्यांचं म्हणणं तात्पुरतं मागे घ्यायला लावलं. त्यांनी मागे घेतलं नाही, परंतु चर्चचा असा हेका होता की त्यांनी हे चुकीचं आहे आणि चर्चच्या विरोधात जर मत व्यक्त केलं तर तो चर्च द्रोही ठरवलं होतं त्यांनी. आपण सर्वांनी कोपर्निकस, गॅलिलिओ यांना ते श्रेय दिलेलं आहे. आपल्या भूगोलाच्या पुस्तकात असेल किंवा आपल्या विज्ञानाच्या पुस्तकात असेल, आपल्याला त्यांचीच नावं पाहायला मिळतात. फक्त आपल्या ऋषी मुनींना किंवा जुन्या जाणकार शास्त्रज्ञांना, जे भारतीय होते, त्यांना त्याच्यात नेहमीप्रमाणे स्थान नाहीये. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. परंतु आता आपण त्याच्या मागचा आपल्या वेदांमध्ये पहिले आपण त्यांचा अभ्यास करू की पृथ्वीची परिभ्रमण कशा प्रकारे मांडलेलं आहे. आणि दुसरं असं की खूपच वर्ष, हजारो वर्षापूर्वी हे वेदांचं संस्करण, लिखाण झालेलं आहे म्हणा. वेद अपौरुषेय आहेत अशी संकल्पना आहे. त्यांचा काळ कोणीही निश्चित करू शकलेलं नाही. काही विद्वानांनी निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहेच, परंतु त्यातही त्या विद्वानांमध्ये थोडेफार वाद आहेत. आपल्याला त्या वादात पडायचं नाहीये. आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की ह्या सगळं पाश्चिमात्य लोकांनी जे आम्हाला शिकवलं किंवा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा त्यांचा उदो करून त्यांची नावं दिली जातात. ठीक आहे, त्यांना ते श्रेय गेलंच पाहिजे पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना. आम्ही त्याच्याच विषयी माझं दुमत, आमचं कोणाचंच दुमत नाहीये. त्यांनी त्यांचं अख्खं आयुष्य त्याच्यासाठी वाहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी काही ठिकाणी फॉर्म्युले दिलेले आहेत, ओके, बरोबर आहे. पण त्याच्याच बरोबरीने आपल्या जुन्या वाङ्मयामध्ये सुद्धा याचे उल्लेख आहे, मूळ भारतीय आहे, हे एवढं सांगायचा आमचा प्रयत्न आहे. यजुर्वेद अध्याय 3 मंत्र क्रमांक 6 मध्ये काय श्लोक आहे ते आपण पाहू. आयंगौ कृष्णीर क्रमीदस सदन मातर पुरः पितरम च प्रयन्स्व. इथे गौ हा शब्द खूप महत्वाचा आहे. आपल्याला इथे जे संस्कृत जाणणारे मराठीत सुद्धा माहिती आहे, गौ म्हणजे गाय. हा संदर्भ आपल्या मॅक्झिमम लोकांना माहिती आहे, गौ म्हणजे गाय. परंतु इथे गौ याचा अर्थ पृथ्वी असा आहे. आता हे इथेच खरा म्हणजे प्रॉब्लेम होतो की ह्या शब्दांचा अर्थ पाहायचे कसे. आपल्याला ज्ञात अर्थ असतात ते वेगळे असतात आणि ज्यांना अभिप्रेत असतात ते अर्थ वेगळे असतात. तर निरुक्त हा जो एक प्रकार आहे, म्हणजे त्या निरुक्तामध्ये काय आहे, वेदांमध्ये जे शब्द आहेत ना, त्या शब्दाचे अनेक समानार्थी शब्द दिलेले आहेत. म्हणजे आता इथे पृथ्वी म्हणजे गौ असं तिथे शब्द त्याचा अर्थ दिलेला आहे.
हे अयम गौः म्हटलंय त्यांनी, ही गोलरूपी पृथ्वी पितरम म्हणजे पालन करणाऱ्या. आता पृथ्वीचं पालन कोण करतं, तर तो सूर्य करतो. आपल्याला सूर्यप्रकाश हे पृथ्वीला जो मिळतो तो सूर्यापासूनच मिळतो. आणि सूर्य ही सर्व जगाची देवता आहे. किंवा सर्व ग्रहांचा पालन करता सूर्य आहे. सूर्याच्या आकर्षण शक्तीने सगळे बांधले गेलेले आहे. म्हणजेच पृथ्वीचं पालन कोण करतं, तर सूर्य करतो. ही गोलरूपी पृथ्वी पितरम म्हणजे पालन करणाऱ्या, स्वहा म्हणजे सूर्यलोकाच्या, पुरहा म्हणजे पुढे पुढे, मातरम म्हणजे आपल्या जलासमवेत, कृष्णही म्हणजे अंतरिक्ष अंतराळयानात, आक्रमिक म्हणजे चारही बाजूने फिरते. माणसांनी हे जाणले पाहिजे की जल, अग्नी आणि काही पंचतत्व यांनी निर्माण झालेली ही पृथ्वी अंतरिक्षामध्ये जलासह सूर्याभोवती कक्षेत फिरत असते. त्यामुळे क्रमाक्रमाने दिवस रात्र, शुक्ल कृष्ण पक्ष, ऋतू अयन इत्यादी काल विभाजन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत. कारण स्पष्ट सांगितलेलं इथे की गोलरूपी पृथ्वी ही पुढे पुढे कोणाच्या, स्वहा म्हणजे सूर्यलोकाच्या पुढे. पुढे पुढे म्हणजे काय, की सूर्य केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी अशी त्याच्या भोवती फिरते. म्हणजे ती कधी सूर्याच्या समोरच असते. पृथ्वी सूर्याच्या समोर असते. ती परिवलन तिचं होतं, ती स्वतःभोवती फिरते. त्याच्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्र आपल्याला समजून येतात. नाहीतर पूर्ण दिवसच दिसले असते, पूर्ण रात्री दिसले असते. आता हे परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे काय हे आपल्या सर्वांना निश्चित माहिती असणार. आता आपण पुढचा श्लोक पाहू काय म्हणतात ते. अथर्व वेदामध्ये सुद्धा कांड 12 सूक्त 1 मंत्र 10 मध्ये लिहिलेलं आहे, याम अश्विनाव विमाताम विष्णुर्यस्या विचक्रमे. याम ज्या भूमीवर अश्विनव, पहा आता इथे आपल्याला जनरली लक्षात येतं की अश्विनव म्हणजे अश्विनी कुमार. आपल्याला माहिती आहे देवांचे देव आहेत. देवांचे देव म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते, देवांचे वैद्य आहे अश्विनी कुमार. आपण बऱ्याच ठिकाणी त्यांचा उल्लेख सापडतो. परंतु वेदांमध्ये काही ठिकाणी अश्विनव म्हणजे दोनच असतात ना, ते कायम दोन. तर ज्या ठिकाणी द्विवचन किंवा ज्या ठिकाणी दोन ही संख्या किंवा दोन ही संकल्पना मांडायची असेल तिथे त्यांनी अश्विनव असा शब्द वापरलेला आहे. मागे पण मागच्या व्याख्यानात मी सांगितलं होतं बायपोलार आहे, म्हणजे चुंबकाला दोन ध्रुव असतात, उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव. त्या ठिकाणी अश्विनव असा शब्द वापरला, म्हणजे ते बायपोलार आहेत, म्हणजे त्यांना दोन ध्रुव आहेत. म्हणूनच म्हणतो की जिथे दोन ही संकल्पना मांडायची असेल तिथे काही ठिकाणी, सर्व ठिकाणी नाही, काही ठिकाणी त्यांनी अश्विनव असा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे काय होतं, याचा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो. दिन आणि रात्र, अश्विनव म्हणजे दोन, दिन आणि रात्र. आम्ही मातम मोजतात, म्हणजेच पृथ्वीवर दिवस आणि रात्र असे चक्र सुरू असते. कारण पृथ्वी स्वतःभोवती फिरते, म्हणजेच पृथ्वीचे परिवलन होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुरातन वाङ्मयामध्ये कुठलीही तत्व असं अगदी सरळ स्पष्ट असं लिहिलेलं नाही. म्हणजे आपण जे आता मोबाईल कम्युनिकेशन करतो पहा, किंवा इतर वायरलेस कम्युनिकेशन असं असतं, त्याच्यामध्ये एन्कोड आणि डिकोड ही एक महत्वाची संकल्पना. एन्कोड करायचं पाठवायचं, डिकोड करायचं रिसीव्ह करायचं. हे एन्कोडिंगची जी कन्सेप्ट आहे ती अगदी पुरातन वेदांपासून आहे. म्हणजे सहज अर्थ वाचल्यानंतर स्पष्ट होणार नाही. तो आपल्याला खूप प्रकारे त्याचा विचार करून तो डिकोड करून घ्यावा लागतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ की काय असेल इथे, या शब्दाचा अर्थ खूप धांडोळा घ्यावा लागतो. त्याच्यानंतरच आपल्याला समजतं की काय असू शकेल बरं याच्यामध्ये. तर म्हणून मी सांगतो की काही ठिकाणी वाद होता की वेदांमध्ये हे लिहिलेलं नाहीये किंवा हे लिहिलेलं आहे. याचं कारण असं की बऱ्यापैकी पाश्चिमात्य संशोधकांनी वेदांचं भाषांतर केलेलं आहे. मॅक्समुलरनी तर केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. परंतु त्यांना जे आकलन झालं त्याच्यानुरूप भाषांतर केलेलं आहे वेदांचं. आपल्याकडे सुद्धा दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक होते, त्यांनी भाषांतर केलेलं आहे. सातवळेकर शास्त्री आहे, त्यांनी भाषांतर केलेलं आहे. सायणाचार्यांचं भाषांतर तर अगदी मूलभूत त्याच्यातलं मानलं जातं की अगदी ऑथोराइज भाषांतर आहे सायणाचार्यांनी लिहिलेलं. परंतु प्रत्येक भाषांतरामध्ये थोडी आपल्याला वेगळेपणा, थोडी तफावत आढळते. याचं कारण भाषांतरकर्त्याने त्याला जो अर्थ वाटतो
त्याला जो अर्थ समजतो, कारण मी मगाशी म्हटल्या एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मी हा एक अर्थ ठेवून हा श्लोकाचा अर्थ लावीन, लीनाताई दुसरा एखादा कुठला तरी श्लोक शब्द घेतील आणि त्याप्रमाणे त्या श्लोकाचा अर्थ लावतील. त्यामुळे या श्लोकांच्या अर्थामध्ये थोडीफार तफावत, थोडीफार भिन्नता आढळून येते. मी आपणास जे आता सांगत आहे, मागच्या व्याख्यानांमध्ये जे अर्थवेदांचे सांगितले, हे सातवळेकर शास्त्रींच्या भाषांतराचा आधार घेऊन सांगितलेले आहेत. पुढचा श्लोक आपण पाहूया. अथर्ववेद कांड 12 सूक्त 1, म्हणजे तेच सूक्त चाललंय जे वरचं आहे ते. मगाशी आपण 10वा मंत्र पाहिला, आता 18वा पाहूया. महत् सदस्त महती बभूवित महान वेग एजथुर वेप थुष्टे. आता काय म्हणता येते पृथ्वीला, तू खूप मोठी आहेस, महती आहेस. पहा, म्हणजे पृथ्वी आधी मुळात इतकी प्रचंड तिचा विस्तार आहे याचं ज्ञान त्या काळी होतं. म्हणजे एका ह्या श्लोकामधून आपल्याला किती किती गोष्टी समजतात, किती किती गोष्टींचं आकलन त्या काळी ऋषीमुनींनी केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची अद्ययावत साधनं उपलब्ध नसताना सुद्धा त्यांनी अचूक संकल्पना मांडलेली आहे. यासाठी सगळ्या या आपल्या ऋषीमुनींचं, जुन्या शास्त्रज्ञांचं खरंच मनापासून कौतुक तितकं करू तितकं कमी आहे. तर काय म्हणतात ते, महती म्हणजे खूप मोठी आहेस, महत् सदस्थम म्हणजे तुझा सहवास सुद्धा खूप मोठा आहे, महान वेगा म्हणजे तुझा मोठा वेग, अर्थात पृथ्वी वेगाने फिरते, एजतू म्हणजे चालणे, सूर्याभोवती फिरणे, वेपथू म्हणजे हलणे, स्वतःभोवती फिरणे, अशी अशी हलत डुलत चालते. हलत डुलत असा त्याचा एक अर्थ सातवळेकर शास्त्रीने दिलेला आहे. एजतू वेपथू हलत डुलत चालणे, हे सुद्धा मोठे आहे. म्हणजे आता ह्या पूर्ण श्लोकातून, ह्या मंत्रातून आपल्याला सहज लक्षात येते की हलत डुलत चालते पृथ्वी म्हणजे काय होत आहे. चालते म्हणजे काहीतरी क्रिया घडते. कारण परिवलन आणि परिभ्रमण ही संज्ञा आत्ता आपण वापरतो, ही कोणी तयार केलेली असेल आपल्याकडच्या विद्वानांनी. हा शब्द परिवलन आणि परिभ्रमण, त्या काळी काहीतरी वेगळी संज्ञा असेल ना त्याला. त्याच्यामुळे त्यांनी एजतहू आणि वेपथहू, हलते, चालते, डुलते, की अशा प्रकारे फिरते की त्यामुळे दिवस रात्र होतात आणि ऋतुचक्र सुरू होत. आता आपण आणखीन पुढचा श्लोक पाहूया. अथर्ववेद 12:1-36 काय म्हणते पहा. ग्रीष्मस्ते भूमे वर्षाणि शरद्वे मंतः शिशिरो वसंतः ऋतवस्ते विहिता हाय नीर हो रात्री पृथ्वी नो दुहाता. हा श्लोक वाचल्यावरच आपल्याला समजेल इथे ऋतूंची नावं दिलेली. ऋतू जे मुळात निर्माण होतात तेच परिवलन परिभ्रमण याच्यामुळे निर्माण होतात. हे भूमी, ते तुझे, पूर्ण मी त्या अन्वय दिलाय पहा या स्लाइड मध्ये. ते तुझे ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये घाम, ज्येष्ठ आषाढ मध्ये पुढचा ऋतू तयार होतो. वर्षाणी वर्षा, श्रावण भाद्रपद, शरद ऋतू, अश्विन कार्तिक, हेमंत, शीतकाल, अग्रहायण, पौष, शिशिर, माघ, फाल्गुन, वसंत ऋतू, चैत्र, वैशाख, हे ऋतवाह आहेत म्हणजे ऋतू आहेत. हे पृथ्वी अनेक वर्षांपर्यंत तुझे दिन आणि रात्र हे ह्या ऋतूंमुळे, या परिवलनामुळे पूर्ण होतात. म्हणजेच वरील श्लोकातून आपणास कळते की पृथ्वीवर 6 ऋतू आणि दिवस रात्र यांचं ज्ञान निश्चितच होतं. आणि ते का होत, ज्ञान असणं वेगळं. म्हणजे आता आपल्याला कोणीही म्हणेल की बाबा 12 तासानंतर सूर्यास्त झाला, पुन्हा 12 तासानंतर सूर्य उगवला, परंतु तो का उगवतो याचं कारण हजारो लाखो वर्षांपूर्वींचे जे वेद आहे त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की का होतो. पण ती पृथ्वी अशी गोलाकार आहे, ती सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते, त्यामुळे हे दिवस रात्र निर्माण होतात, त्यामुळेच ऋतुचक्र निर्माण होते. आता ह्या संदर्भात आपण पुढचा श्लोक पाहूया. ऋग्वेद, जो तर आपल्या सगळ्या वेदांचा राजा गणला जातो, म्हणजे ऋग्वेदाला प्रथम स्थान आहे. सगळे वेद सारखेच आहेत. पुन्हा एकदा सांगतो, काही उच्च नीच असं काही नाहीये. वेदांवरील भाष्य करण्याची सुद्धा आपली खरी पात्रता नाही, तर आपण काय ठरवणार. सगळे वेद समान आहेत, परंतु जनरली सामान्यतः ऋग्वेदाचं नाव पहिले घेतलं जातं. काय म्हणतायत ते पहा. त्रिंशद्धाम विराजती वाक् पतंगाय धीयते प्रति वस्तोरह द्युभिः. आता इथे पुन्हा एकदा मी सांगतो, मगाशी आपण गौ या शब्दाचा अर्थ जसा पाहिला पृथ्वी, तसं वाक् याचा अर्थ पृथ्वी.
वाचा आणि वाणी असा आपण धरतो वाक या शब्दाचा अर्थ, परंतु इथे त्याचा अर्थ पृथ्वी. कारण वाणी अशी पसरत जाते. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या तोंडातून, आता सध्या माझा आवाजशास्त्र ध्वनिशास्त्रावर लेख चालू आहे, परापश्यंती मध्यमा वैखरी. ही जी वैखरीतून आपण बोलतो ती जी वाणी आहे ती अशी 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 पसरत जाते, त्या ध्वनिलहरी पसरत जातात असं म्हणतात. म्हणून त्याप्रमाणे पृथ्वी पसरलेली आहे आपली, ती गोलाकार आहे, ती पसरलेली आहे असं या शब्दातून सांगायचं आहे. म्हणून इथे वाक म्हणजे पृथ्वी. वस्तोहो म्हणजे दिवस रात्रीच्या, अहोरात्र त्रिंशत म्हणजे 30 मुहूर्त, दिवसाच्या 24 तासांचे विभाजन. आपल्याला म्हणजे राम मुहूर्त, ब्राह्म मुहूर्त वगैरे असे मुहूर्त आपल्याकडे आहेत. त्या दिवसाच्या 24 तासाच्या भागांचं काही त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. घटी पळे अगदी पूर्वींची संकल्पना होती. तर त्रिंशत धाम म्हणजे 30 मुहूर्त, दिवसाच्या 24 तासांचे विभाजन. विराजते म्हणजे प्राप्त होते. द्युभिः म्हणजे दिनक्रमाने. आता इथे पतंग, पतंग म्हणजे आपल्याला पतंगाचे दोन अर्थ माहिती आहेत. एक आकाशात उडवणारा, आपण जो उडवतो तो, आणि दुसरा एक पतंग नावाचा एक किडा असतो की जो दिवा पाहून त्या दिव्यावर झडप घालतो आणि मृत होतो. आपल्या काही पुरातन संतांनी पतंगाची उदाहरणं आपल्या ह्या अंतरात्म्यासाठी दिलेली आहेत. तर पतंग म्हणजे ते आकाशात उडवणारा, उडवतो तो, आणि हा दुसरा किडा कीटक आपण म्हणून, एवढा अर्थ आपल्याला माहिती आहे. परंतु येथे पतंग ह्याचा अर्थ सूर्य. पृथ्वी सूर्यावर आश्रित आहे. दोन अर्थ आहेत पहा, हा 2-3 सूर्यावर आश्रित आहे म्हणजे सूर्यापासून निर्माण झालेली बाहुच्युता पृथ्वी असं म्हटलेलं आहे. बाहुच्युत, च्युत म्हणजे पडणे, पदच्युत असा आपण जनरली शब्द ऐकतो पाहतो. अच्युत म्हणजे आपल्या भगवान विष्णूचा जो कधीही आपल्या पदापासून अच्युत, ढळत नाही असा. त्याचप्रमाणे ही बाहुच्युता पृथ्वी आहे, बाहूतून निर्माण झालेली आहे, पडलेली आहे. कोणाच्या बाहूतून? तर सूर्याच्या बाहूतून. म्हणजे आता तिथे मराठीमध्ये चेतना गुणोक्ती अलंकार नावाचा एक प्रकार आहे पहा. म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव वस्तूची उपमा द्यायची. तसं सूर्याला हात आहेत, पाय आहेत, सूर्य देव आहे अशी संकल्पना करून ती सूर्य देवाच्या हातातून अशी बाहेर आलेली आहे, सूर्यापासून निर्माण झालेली आहे असं म्हणायचं आहे तिथे. म्हणून ती बाहुच्युता पृथ्वी म्हटलंय. तर इथे म्हटलंय पृथ्वी सूर्यावर आश्रित असल्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. त्याचं 30 मुहूर्तात विभाजन केलेलं आहे. आश्रित असल्याने आकर्षण शक्तीने बांधलेली आहे. आश्रित आहे म्हणजे दोन गोष्टी, एक मी म्हटलं प्रमाणे निर्माण झालेली आहे आणि सूर्यावर बांधलेली आहे. सूर्याच्या आकर्षण शक्तीने ती स्वतःभोवती फिरते, त्यामुळे दिवस रात्र ऋतू निर्माण होतात. म्हणजे हा जो श्लोक आहे, मंत्र आहे म्हणून आपण, श्लोक म्हणा मंत्र म्हणा ऋग्वेदातला, हा सर्वंकष आहे. ह्याच्यामध्ये सगळी माहिती आपल्याला मिळते की काय आहे, कसं आहे, ते कोणावर आश्रित आहे, कोणापासून निर्माण झालेली आहे, ती कशी फिरते, परिवलन होतं, परिभ्रमण होतं, 30 मुहूर्त त्याचे निर्माण होतात. या सगळ्याच आपल्याला धांडोळा या एका श्लोकावरनं आपल्याला घेता येतो आणि आपल्याला समजतं. पुढचा श्लोक पाहू. आता आपण इथे वेदांमधले काही उदाहरणं पाहिली. तर वेद हे जाणण्यास तसे कठीण आहेत, हे अगदी जगन्मान्य सत्य, इतकं सोपं नाहीये वेद जाणणं. कारण वेदांची भाषा ही इतकी इसवीसनपूर्व हजारो वर्षांपासूनची भाषा आहे ती आता कळणं कठीण आहे. माऊलींची भाषा सुद्धा, दिलेली ज्ञानेश्वरी सुद्धा आपल्या सगळ्यांना पूर्ण शब्द समजतात असं नाही, त्यामुळे हा फरक पडतो. त्याच्यानंतरच्या कालखंड आपण जरा पाहू. श्रीमद भागवत पुराण, माझ्या व्याख्यानात पण मी काही उदाहरणं बरीच दिली होती त्या श्रीमद भागवतातली. इथे काही जर नवीन श्रोते आज आलेले आहेत त्यांच्यासाठी एक क्षण एका वाक्यात सांगतो की श्रीमद भागवत ग्रंथ हा सुद्धा आपल्या विज्ञानाने परिपूर्ण असा ग्रंथ आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये गोपाळकाला आहे, श्रीकृष्ण जन्म आहे, त्यानिमित्ताने काही घरांमध्ये, काही संस्थांमध्ये श्रीमद भागवताची व्याख्यानं होतात, सप्ताह होतात. भागवत आचार्य अतिशय रसाळ वाणीतून श्रीमद भागवतात श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन स्कंद 10, स्कंद 11 याच्यामधलं सांगतात. आणि एकनाथी महाराजांमुळे त्यांनी जे भागवत लिहिलं त्यामुळे हे जास्ती प्रमाणात प्रकाशित आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे काही स्कंद आहेत त्याच्या पूर्ण भागवतात काही फक्त श्रीकृष्णाचंच वर्णन आहे असं नाहीये. परंतु आपल्याला असं वाटतं की भागवत म्हणजे फक्त श्रीकृष्णांचंच वर्णन आहे की काय, पण तसं नाहीये.
त्याच्या इतर काही अध्याय आहेत, काही स्कंद आहेत, त्याच्यामध्येही खूप वैज्ञानिक तत्व आहेत की त्यातली काही मी माझ्या गेल्या व्याख्यानामध्ये सांगितले. आता काही तत्व आज पाहूया. श्रीमद भागवत आपल्या जर कोणाकडे असेल तर त्यांनी हा माझा श्लोक काढून पाहावा. पुराण स्कंद 5 अध्याय 12 मध्ये पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण, त्यामुळे निर्माण होणारे दिवस रात्र, अक्षवृत्त, रेखावृत्त यांच्या संकल्पना, या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. एतेन हि दिवो मंडलमानम तद्विद उपदिशन्ति यथा द्विदलयोर निष्पावादीनां ते अंतरेणांतरिक्षम तत् उभय संधितम. काय म्हणताय पाहूया. तज्ञ लोक, त्यांनी ऋषींना म्हटलंय तज्ञ लोक, या भूमंडल प्रमाणावरून मंडलमानम, पुन्हा एकदा मागच्या व्याख्यानाचा संदर्भ येते. मंडलमानम, मंडल म्हणजे गोल, पृथ्वी गोल आहे. भूमंडल, भू गोल आहे. या भूमंडल प्रमाणांवरून जसे पावटा वगैरे पावटा असतो, 2 पानांच्या प्रमाणे, स्वर्गाच्या वर्तुळाच्या प्रमाणे सांगतात, त्याच्यामध्ये दोघांच्या सांध्यांवर लागून ठेवलेले आकाश आहे. कारण काय म्हटलंय त्यांनी इथे, आकाश सुद्धा त्यांना गोल वाटतंय. कारण आपण आकाशात पाहिलं तर आपल्याला ते गोलच भासणार, कारण ते क्षितिजाला टेकलेलं आहे. तेथे मंडलमानम असा शब्द प्रयोग केला आहे, म्हणजे पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वीवरून दिसणारे आकाश सुद्धा आपल्याला गोल भासते, कारण ते क्षितिजाला टेकलेले आहे. पुढे काय म्हणतायत श्लोकामध्ये पाहूया. खूप महत्वाचा भाग आहे, नीट लक्ष द्या. यत्र उदेती तस्य समान सूत्र निपाते निम्लोचति यत्र क्वचन स्यंदेनाभितपति तस्य हैष समान सूत्र निपाते प्रस्वापयति तत्र गतम न पश्यन्ति येतम समनुपश्येरन. खूप खूप महत्वाचं आहे हे, आता मी सांगतोय ते पहा. ज्या ठिकाणी उदयाला येतो कोण, सूर्य, त्या ठिकाणसारख्या सुताच्या समोरील समान सूत्र निपाते शब्द आहे, लिहिलेला आहे. त्या ठिकाणच्या सुताच्या समोरील समांतर रेषेत अस्ताला जातो, असा होतो आणि असा अस्ताला जातो. आपल्याला माहिती आहे, आपण आता सगळ्या इमेजेस गुगलवर पाहू शकतो. हा सूर्य ज्या ठिकाणी कोठेतरी घाम येण्या इतक्या उष्णतेने, उन्हाने प्रकाश देतो, त्याच्यासारख्या समोरील समांतर रेषेत असणाऱ्यांना गाढ झोपीन येतो. आधी आपण अर्थभाव विवेचन करतो. जे त्या सूर्याला स्वतःच्या प्रदेशात पाहतात ते समोरील समांतर रेषेतील मध्यरात्री झोपी गेलेल्यांच्या प्रदेशात पाहत नाहीत. काय आहे याचं विवेचन? काय प्रकारे हा समान सूत्र म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहिती आहे, काल्पनिक रेषा आहेत अक्षवृत्त आणि रेखावृत्त. अक्षवृत्तामुळे उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, रेखावृत्तामुळे पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध, ह्या सगळ्या काल्पनिक आपल्या रेषा आहेत. आत्ता संध्याकाळ झालेली आहे, साधारण 5 वाजलेले आहेत. आपण भारतात राहतोय, परंतु दुसरीकडे लोक झोपलेली आहेत. अमेरिकेत त्या भागात झोपलेली आहेत, निश्चित झोपलेली आहेत, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याकडे दिवस असतो तेव्हा तिथे रात्र असतं, तिथे रात्र असतं, इथे आता हे आता आपण जाणतोय. आता आपण अगदी खात्रीपूर्वक सांगू शकतो, कारण ह्या अक्षवृत्त, रेखावृत्त यांच्या सगळ्या बेरीज वजाबाकी करून आपण सांगू शकतो की कुठल्या ठिकाणी किती वाजले असतील, काय असेल. परंतु एवढ्या आता हे जे महापुराण आहे, भागवत महापुराण, तर किती हजारो इसवी पूर्व लिहिलेलं आहे, 5000 त्याच्या आधी सुद्धा असेल. पण त्यांनी हे सांगितलेलं आहे की व्यवस्थित काय सांगितलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये, की समान सूत्र निपाते, म्हणजे अशी एक काल्पनिक सूत्र आहे, रेषा आहे की ज्याच्यामुळे सूर्य समांतर रेषेत असलेल्यांना गाढ झोपीने येतो आणि झोपी गेलेल्यांच्या प्रदेशात स्वतः पाहत नाही, म्हणजे तिथे दिवस असतो. हे वरील श्लोकात पृथ्वीच्या गोलार्धाचे वर्णन करते. ज्या गोलार्धात सूर्यप्रकाश असतो त्याच्या विरुद्ध गोलार्धात अंधकार असतो. गोलार्ध म्हणजे पृथ्वीचा अर्धा भाग. काल्पनिक रेषाने पृथ्वीचे 2 भाग आधुनिक विज्ञानाने केलेले आहेत. अक्षवृत्त उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, रेखावृत्त पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध. म्हणजे पृथ्वी गोल आहे, तिचं परिवलन, परिभ्रमण यामुळे दिवस रात्र चक्र घडतं. ही क्रिया निश्चितच ज्ञात होती. त्यांनी वरील श्लोकात समान सूत्र, अक्षवृत्त, रेखावृत्त हे आत्ता आपण म्हणतो लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड, आपण दिलेली संज्ञा आहे, पण त्यांची संज्ञा काहीतरी वेगळी असणार याला. त्यामुळे त्यांनी समान सूत्र म्हणजे अक्षवृत्त, रेखावृत्त यांचा उल्लेख केलेला आहे.
श्रीमद भागवत हा आपल्या संस्कृतीतील अतिशय मान्यता प्राप्त ग्रंथ आहे. त्यामुळे यातील उल्लेखावर शंका घेण्याचं कारण नाही. त्यामुळे पृथ्वी गोल आहे आणि ती वेगवेगळ्या वेळी सूर्याची वेगवेगळी स्थिती दिसून येते. पृथ्वीवर सकाळी सूर्य दिसतो, मध्यान्ती वर आलेला दिसतो डोक्यावर, संध्याकाळी पुन्हा पश्चिमेला तो मावळताना दिसतो. ही सूर्याची स्थिती आपल्याला वेगवेगळी दिसते पृथ्वीवरून. याची संपूर्ण माहिती भारतीय ऋषींना होती, वेद काळातल्या ऋषींना होती. आता हे भागवत पुराण आहे म्हणजे पुराण काळातील ऋषींना होती. आर्यभट, भास्कराचार्य या सगळ्या विद्वानांना त्याची माहिती होती. त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये ही सगळी माहिती लिहूनही ठेवलेली आहे. परंतु त्याची उकल करून ते जगासमोर सगळ्यांसमोर येणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर अधिकाधिक संशोधन होणंही गरजेचं आहे. मी फक्त उदाहरणं दिलेली आहेत, पण त्याच्यापेक्षा अनेक उदाहरणं अजून त्याच्यामध्ये असतील. कारण हे एकट्या कोणाचंच काम नाहीये. मागे आपण चर्चा केल्याप्रमाणे कोलॅबोरेटिव्ह वर्क झालं तर आणि तरच हे शक्य आहे. आता आपण पुढची स्लाइड पाहूया. पुढच्या स्लाइड मध्ये काय म्हटलंय पाहू. भास्कराचार्य यांचा सिद्धांत शिरोमणी ग्रंथ, आत्ताच मी नाव घेतलं त्यांचं. गोलाध्याय भुवनकोश श्लोक क्रमांक 17. आधी आपण श्लोक पाहूया आणि मग काय म्हणायचंय पुढे ते पाहू. लंका कुमध्ये यमकोटिरस्या प्राक् पश्चिमे रोमकपत्तनं च अधस्तता सिद्धपुरं सुमेरु सौम्येथ याम्ये वडवानलश्य उदयो यो लंकायां सो अस्तमय सवितुरेव सिद्धपुरे मध्याह्नो यमकोट्यां रोमकविषये अर्धरात्रः स्यात्. लंकापुरे अर्कस्य यदोदयः स्यात् तदा दिनार्धं यमकोटिपुर्याम् अधः सदा सिद्धपुरे अस्तकाला स्यात् रोमके रात्री दलंत दैव. हा श्लोक म्हणजे अतिशय आपल्याला अचंबित करणारी गोष्ट या श्लोकात सांगितलेली आहे त्यांनी. आता भास्कराचार्यांचा काळ तर किती जुना आहे, 1000 वर्ष तरी सहज झालेली आहे. आता आपण 2022 मध्ये. या सगळ्या पाश्चात्य लोकांना याचं ज्ञान व्हायच्या आधी कितीतरी शतके आधी भास्कराचार्यांनी सुंदर लिहिलेलं आहे पहा. आता ह्याचा अर्थ लावताना प्रश्न असा येतो की ही त्या प्रदेशांची नावं दिलेली आहेत त्यांनी. लंका म्हणजे भारताच्या त्या विषुववृत्तावर किंवा अक्षवृत्तावर अशी जी सरळ रेष काढली. उज्जैनच्या खाली जर तुम्ही सरळ रेष काढली तर ती लंकेवर येते. लंका म्हणजे हा भारतीय भूखंडाचा भाग आहे. नंतर यमकोटी म्हणजे साधारण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया ह्याच्या जवळचा भाग आहे. ह्याचं कारण त्या काळी या सगळ्या प्रदेशांना अतिशय वेगळी नावं होती. माझ्या कालच्या संस्कृत भाषा दिनाच्या निमित्ताने मी जो लेख पाठवला होता त्याच्यामध्ये काही ठिकाणी अशा काही प्रदेशांचा उल्लेख मी केलेला आहे ज्यांची नावं आत्ता आपण जी वापरतो त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी नावं त्या काळी त्यांनी दिलेली होती. त्याच्यानंतर सिद्धपुरम म्हणजे साधारण अमेरिका, टेक्सास असा भाग येतो. आणि रोम म्हणजे इटली, युरोप असा तो भाग येतो. आता त्यांनी काय म्हटलंय पहा की 44वा श्लोक वाचतो मी. सगळ्या श्लोकांचा हा एकच आहे. लंकापुरे अर्कस्य, अर्क म्हणजे सूर्य, अर्कस्य उदय जेव्हा होतो लंकापुरात म्हणजे भारतीयच्या हा जो भूभाग आहे त्याच्यामध्ये जेव्हा सूर्योदय होतो साधारण 5:30 ला सूर्योदय होतो असं पण हिशोबासाठी धरलाय बरं का. आता उशिरा होतो, काही वेळेला लवकर होतो, उन्हाळ्यामध्ये लवकर होतो, थंडीत उशिरा होतो. आपल्याला वेळे कधी होतो हे नाही महत्वाचं, पण साधारण पहाटेच्या सुमारास जेव्हा सूर्योदय होतोय साधारण 5:30 वाजता सूर्योदय होतो. लंकापुरे अर्कस्य यद उदयः स्यात् तदा दिन अर्धम यमकोटिपुर्यां. दिन अर्धम, अर्धा दिवस होतो यमकोटिपुर्यां. म्हणजे काय होतं, अर्धा दिवस म्हणजे साधारण मध्यान्ह 12 वाजता 1 वाजता साधारण. म्हणजे यमकोटिपुर्या म्हणजे साधारण न्यूझीलंडच्या आसपासच्या प्रदेशात तेव्हा 12 वाजता. तुम्ही एकीकडे गुगलवर टाईप करून बघू शकता IST, JST वेगवेगळे टाइम. ठीक आहे. अधस्तदा सिद्धपुरे, त्याच्यानंतर आणखी संध्याकाळ कुठे होते, अस्तकाला. अधस्तदा सिद्धपुरे अस्तकाल, संध्याकाळ होते सिद्धपुरात. साधारण संध्याकाळ म्हणजे 5, 6, 7 तट ही वेळ. आणि रोमके रात्री दलंत दैव, रोमके म्हणजे युरोपात त्या संदर्भात साधारण रात्र होते. अशा प्रकारची जी संकल्पना आहे, कुठल्या वेळेला कुठल्या प्रदेशामध्ये साधारण सूर्याची स्थिती काय असते
असते, कुठे मध्यान्ह असते, कुठे संध्याकाळ असते, कुठे सूर्योदय होत असतो तर कुठे सूर्यास्त होऊन रात्र झालेली असते. आता भास्कराचार्यांनी त्या काळी इतकं अचूक कसं काय लिहिलं असेल हा फार मोठा प्रश्न आहे. आता आपण सांगू शकतो आपल्याकडे IST, JST, CET, CET, PST सगळे टाइम झोन फटाफट गुगलवर टाकून आपण बघू शकतो. आता इथे वाजले तर तिथे किती वाजले असतील. हे आपल्याला आता या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे शक्य आहे, पण भास्कराचार्यांच्या काळामध्ये तर हे शक्य नव्हतं. परंतु त्यांनी हे लिहिलेलं आहे, श्लोक हे लिहिलेलं आहे. ज्यांच्याकडे सिद्धांत शिरोमणी ग्रंथ असेल त्यांनी जरूर श्लोक पाहावा. त्यांनी अशा त्या भूभागांची नावं दिली आहेत, त्याच्यावरून आपल्याला समजू शकतं की कशा प्रकारे त्या काळी ही ह्याच आणि हे सगळे संदर्भ त्यांनीच दिले आहेत. याचं कारण त्यांना निश्चित माहिती होतं की पृथ्वी फिरतीये, स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, परिवलन होत आहे, परिभ्रमण होत आहे. म्हणूनच माझी ही जी आत्ताची वेळ आहे त्या वेळेला अनुसरून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळा आहेत आणि त्यांनी साधारण अंदाज बरोबर बांधलेला आहे. अंदाजच म्हणतोय मी. आताच्या काळात थोडाफार फरक आहे त्याच्यामध्ये, कारण आता त्याला 1000 वर्ष झाली. आता आपल्याकडे आधुनिक टेक्नॉलॉजी आहे, आपण परफेक्ट सांगू शकतो. उपग्रह आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजू शकतं कुठे किती वाजलेत ते. परंतु त्यांनी एवढं सगळं काम मोठं काम करून ठेवलेलं आहे. परंतु याचं काही कुठे श्रेय त्यांना दिलेलं माझ्या तरी वाचनात नाही. पाठ्यपुस्तकांमध्ये एक भास्कराचार्य थोर गणिती आणि ज्योतिर्विद होते, साधारण एवढाच उल्लेख सापडतो. परंतु नक्की त्यांनी काय कार्य केलेलं आहे किंवा भूगोलाच्या पुस्तकात परिवलन परिभ्रमण जेव्हा शिकवतात तेव्हा भूगोलाच्या पुस्तकात सुद्धा ह्या कशाचा उल्लेख नाही आतापर्यंत आपण जेवढे उदाहरणं पाहिली. तर हे जरा क्लेशदायक आहे आणि ह्याच्यावर खरं काम होणं गरजेचं आहे. खरंय. तर अशा पद्धतीने आपण आता पाहिलं की पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण आणि त्याचे पुरातन वाङ्मयामध्ये दिलेले अर्थ, त्याचे श्लोक. तर लीनाताई आता मी पुढचा विषय घेऊ का? हो अगदी जरूर जरूर. आता आपला पुढचा विषय आहे आपल्या सर्वांचे आवडते शास्त्रज्ञ न्यूटनचे गतिविषयीचे नियम आणि कणाद ऋषी यांच्या वैशेषिक दर्शन याच्यातील सूत्रे. न्यूटन यांनी आपले गतिविषयक नियम मांडलेले आहेत. 1, 2, 3, 4 काय असतील ते. आणि सगळीकडे विथ द फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन आपण गणित सोडवतो. रेफरिंग टू सेकंड लॉ ऑफ न्यूटन, थर्ड लॉ ऑफ न्यूटन जे काय आहे ते. आणि आपल्याला माहिती पण नाहीये की आपल्या वैशेषिक दर्शन डॉक्टर डोंगरे जे महान शास्त्रज्ञ होते आणि डॉक्टर नेने या दोन मोठे महान जे शास्त्रज्ञ त्यांनी ह्या वैशेषिक दर्शन या ग्रंथावर खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यातली डॉक्टर नेने माझ्या संपर्कात असतात. फार फार सुंदर फिजिक्स इन एन्शियंट इंडिया नावाचं त्यांचं खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी वैशेषिक दर्शन हे जे लिहिलेलं आहे कणाद ऋषींनी, त्यांचं अतिशय सुंदर इंग्लिशमध्ये त्यांनी सगळे त्याचे ठोकताळे दिलेले आहेत. कशा प्रकारे त्याचा अर्थ लावावा हेही सुंदर दिलेलं आहे. आता आपण पाहूया न्यूटनचे गतिविषयीचे नियम. शाळेत असताना आपल्याला प्रत्येकाला होतं, म्हणजे आता या क्षणी तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी असेल नसेल आपले सगळे श्रोते, परंतु प्रत्येक शाळा शिकलेले आहेत म्हणजे आपल्याला हे केव्हा ना केव्हा तरी शालेय अभ्यासक्रमात असणार. कारण शालेय अभ्यासक्रमात विज्ञान विषय कंपल्सरी असतो. त्याच्यामध्ये 7वी 8वी 9वी 10वीच्या पुस्तकात कुठेतरी पाहायला असणार. द चेंज ऑफ मोशन इज ड्यू टू इम्प्रेस्ड फोर्स हे प्रिन्सिप यामधलं सांगतो. अँड ऑब्जेक्ट ॲट रेस्ट विल स्टे ॲट रेस्ट अँड ऑब्जेक्ट इन मोशन विल स्टे इन मोशन अनलेस ऍक्टेड अपॉन बाय एक्सटर्नल फोर्स. आता माझ्याकडे ही बाटली आहे, ती बाटली अशीच उभी आहे. जोपर्यंत मी त्याच्यावर बल लावत नाही तोपर्यंत ती बाटली आणणार नाही. सोपं गणित आता आपल्याला माहिती आहे. एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते, गतिमान असेल तर गतिमान राहते. जोपर्यंत त्याच्यावर बलाचा आपण बल लावत नाही जोपर्यंत त्या वस्तूवर, तोपर्यंत त्या वस्तूमध्ये काही फरक पडत नाही. आता काय म्हणतात आपले ऋषीमुनी ते पाहूया. ऋषीमुनी म्हणतायत महर्षी कणात वेगा निमित्त विशेषात कर्मणो जायते. वैशेषिक दर्शन 1:21. संयोग विभाग वेगानाम कर्म समानम. इफ टू बॉडीज मस्ट कोलाइड और मूव अवे द कॉज ऑफ इज कॉमन विच इज कर्म. कर्म म्हणजे फोर्स. म्हणून मी सांगतो आता आपण इथे मराठीत ट्रान्सलेशन करता आपण बल म्हटलंय, फोर्स म्हणजे बल. त्या काळी कर्म
ही संज्ञा त्यांनी वापरलेली. हम्म. वेग हा निमित्त विशेषात कर्मणो जायते, संयोग विभाग वेगानाम कर्म समानम. कर्म जोपर्यंत आपण करत नाही, आपल्याकडून होत नाही, म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं बल लावत नाही एखाद्या वस्तूवर, तोपर्यंत त्या वस्तूच्या वेगामध्ये, त्या वस्तूच्या स्थितीमध्ये बदल होत नाही. दोन वस्तूंची टक्कर होण्यासाठी किंवा त्या दोन वस्तू एकमेकांपासून दूर जाण्यासाठी बलाची आवश्यकता असते. हे आता आपल्याला अगदी लगेच समजतं, आपल्याला जास्ती त्याच्यासाठी एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, हे आपल्याला माहिती आहे काय आहे, कसं आहे ते. परंतु एवढ्या वर्षांपूर्वी आपल्या न्यूटन शास्त्रज्ञांच्या आधी महर्षी कणादांनी वैशेषिक ग्रंथामध्ये हेच लिहिलेलं आहे की काहीही फरक नाहीये. जो न्यूटनने आपला नियम सांगितलाय आणि आपल्या ऋषीने नियम सांगितलाय, काहीच फरक नाही. वेगः निमित्त विशेषात कर्मणो जायते. कर्मामुळेच वस्तूमध्ये स्थानांतरण घडते. पुढचा नियम पाहू. न द्रव्याणाम कर्म. पुढे काय म्हणतायत? कर्म कॅनॉट कम फ्रॉम द बॉडी, इट मस्ट बी एक्सटर्नल. पहा, द्रव्य आहे. आता ही एक मी बाटली ठेवली, ही काहीच हालत नाहीये, म्हणजे ह्या द्रव्यामध्ये कर्म नाहीये, म्हणजे फोर्स नाहीये या बॉटलमध्ये, या बाटलीमध्ये. जर ते मी अशी काही माझं जर मी फोर्स त्याच्यावर लावला तर ती बाटली अशी हलते. न द्रव्याणाम कर्म म्हणजे काय? द्रव्यामध्ये म्हणजे त्या वस्तूमध्ये बल नाही. दोन वस्तूवर जेव्हा बल प्रयुक्त करतो ते बाह्य बल असतं. मी हाताने ढकलतोय, हा बाह्य बल आहे. ती वस्तू आपोआप चालत नाहीये, ती बाटली आपोआप हल्ली नाही. मी जेव्हा हाताने दाब दिला, मी प्रेस केलं, म्हणजे बाह्य बल प्रयुक्त केलं, एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन दॅट बॉटल, त्यामुळे ती बॉटल हल्ली, त्यामुळे ती बाटली हल्ली. चेंज ऑफ मोशन इज ड्यू टू इम्पोज्ड फोर्स. वेग हा कर्म केल्यामुळे म्हणजे बलामुळे निर्माण होतो. कर्म केलं म्हणजे आपण फोर्स दिला म्हणजे त्यामुळे वेग आला, वेग आल्यामुळे त्या वस्तूचं स्थानांतरण घडलं. आता पुढचा नियम पाहू. द रेट ऑफ चेंज ऑफ मोशन ऑफ द बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड. वस्तूच्या गतीत होणारा बदल हा वस्तूवर प्रयुक्त केलेल्या बलाच्या समानुपाती असतो. आपण जेवढं जास्त बल लावू तेवढे ती वस्तू जास्त जोरात ढकलली जाईल. अगदी साधा आपल्याला माहिती, जोरात बॉल फेकला तर तो जोरात जाईल, हळू फेकला तर त्या बॉलची गती कमी असणार. वेगा निमित्तापेक्षा कर्मणो जायते, नियतिक क्रिया प्रबंध हेतु. चेंज ऑफ मोशन इज प्रोपोर्शनल टू द मोटिव फोर्स impressed and is made in the direction of the right line in which the force is impressed. वेगा निमित्तापेक्षा कर्मणो जायते, नियतिक क्रिया प्रबंध हेतु. पुढचं म्हणतायत ऋषीमुनी. प्रयत्न विशेषान नोदन विशेषा, एफर्ट्स रिझल्ट इन पर्टिक्युलर इम्पल्स. जेव्हा आपण त्याच्यावर बल प्रयुक्त करतो तेव्हा तिथे इम्पल्स निर्माण होतो. सगळं वैशेषिक ग्रंथात सांगितलेलं आहे. पहा, आता तिसरा नियम काय म्हणतात? एव्हरी ऍक्शन इज हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हेही आपल्याला माहिती आहे. सगळ्या प्रकारे सगळीकडे आपण हे अप्लाय करू शकतो. कोणी आपल्याला वाईट साईड बोललं तर समोरचा माणूस वाईट बोलतो, कोणी आपली स्तुती केली तर समोरचा माणूस स्तुती करतो. ईच अँड एव्हरी ऍक्शन इज हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कार्य विरोधी कर्म, ऍक्शन अँड रिॲक्शन, कार्य विरोधी कर्म. म्हणजे जेव्हा आपण बल लावतो तेव्हा ती वस्तू त्याला विरोध करायचा प्रयत्न करत असते. नुसतंच मी समजा असं एक मोठा चेंडू घेतला आणि नुसतंच मी माझ्या अंगठ्याने त्याला किंवा बोटाने ढकलायचा प्रयत्न, मी बल लावतोय, पण तो जो बॉल जो मोठा जड आहे तो हलत नाहीये, आणि तेवढं बल पुरेसं नाहीये. का हलत नाहीये? मी बल लावतोय ना तरी तो हलत नाही, कारण त्या बॉल मधले जे बल आहे ते त्याला विरोध करतात. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. कार्य विरोधी कर्म हा. वेग हा संयोग विशेष विरोधी. एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज अन इक्वल अपोजिट रिॲक्शन. द इफेक्ट ऑफ कर्म, कार्य विरोधी कर्म इज ऑलवेज अपोजिट ऍक्शन. कर्म, कार्य आणि कर्म. पहा इथे दिलेलं आहे कार्य विरोधी कर्म. कर्म मी फोर्स करतोय आणि कार्य आहे ते त्याला अपोजिट करतं, अपोजिशन, विरोध करते. म्हणजेच काय? एव्हरी ऍक्शन हॅज हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सरळ आपल्या ऋषीमुनी सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर डोंगरे आणि डॉक्टर नेने यांनी फार सुंदर लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. आपण जर मिळालं तर हे पुस्तक जरूर वाचा.
तर अशा प्रकारे हे जे न्यूटनचे गतिविशेष नियम आहेत ते न्यूटनचे नाहीत. न्यूटननी सांगितलेलं आहे, न्यूटनचे आहेत, त्यांनी फॉर्म्युला दिलाय, परंतु श्रेय मात्र फक्त आणि फक्त न्यूटनला दिलेलं आहे. त्याचं श्रेय इक्वली डिवाइड होऊन महर्षी कणादांनाही देणं गरजेचं आहे. अजून काही भौतिक शास्त्राचे संबंधित नियम आपण पाहूया. पुन्हा हे ऋषी आहेत ते आपल्याला गतीचे विविध प्रकार सांगतात. अपवर्ड मोशन, डाऊनवर्ड मोशन, टेन्साइल स्ट्रेस, आकुंचन, प्रसरण, गमन, उत्क्षेपण, अवक्षेपण, आकुंचन, प्रसारण, गमन. हे आपल्याला गती आता माहिती आहे, जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही. अपवर्ड मोशन, डाऊनवर्ड मोशन वगैरे, आकुंचन, प्रसरण, गमन काय सांगतायत ते पहा. पृथ्वी, आप, जल, वायू, तेज आणि आकाश या 5 तत्वांनी द्रव्य तयार झालेलं आहे असे महर्षी कणाद म्हणतात. आधुनिक विज्ञानात सुद्धा हेच शिकवले जाते. The matter has 5 stages: solid, liquid, gas, energy, plasma. आपल्याला माहिती आहे की बर्फाला उष्णता, बर्फ हा स्थायू आहे, त्याला आपण उष्णता दिली की त्याचं द्रव अवस्थेत रूपांतर होतं. ते जे द्रव पाणी होतं त्याला आपण उष्णता दिली की त्याचं वाफेत रूपांतर होतं. म्हणजे द्रव्याच्या 3 अवस्था आहेत आणि त्याच्याही पलीकडे काही अवस्था आहेत. तर वैशेषिक ग्रंथामध्ये त्यांनी महर्षीने लिहिलेले रूप, रस, गंध, स्पर्शवती पृथ्वी, म्हणजे पृथ्वी म्हणजे त्यांनी स्थायू म्हटलंय. स्थायू अवस्थेत कुठले कुठले गुणवैशिष्ट्य असतात? रूप म्हणजे कलर, रस म्हणजे टेस्ट, स्थायू पदार्थाची टेस्ट घेऊ शकतो. गंध म्हणजे स्मेल, स्पर्श म्हणजे टेम्परेचर, एखाद्या पदार्थाचा, स्थायू पदार्थाचा रंग आपण पाहू शकतो, त्याची चव घेऊ शकतो, त्याचा वास घेऊ शकतो, त्याचा स्पर्श अनुभवू शकतो, तापमान अनुभवू शकतो. हे त्यांनी स्थायू पदार्थाची वैशिष्ट्य सांगितले. पुढे द्रव पदार्थाची वैशिष्ट्य सांगतात. रूप, रस, स्पर्शवती आपो द्रवाः स्निग्धाः. द्रव अवस्थेत खाली गुणवैशिष्ट्ये असतात. रूप म्हणजे कलर, रस म्हणजे टेस्ट, स्पर्श म्हणजे टेम्परेचर. आपण द्रव पदार्थाचा रंग पाहू शकतो, चव घेऊ शकतो, त्याचं तापमान अनुभवू शकतो. पुढे ऋषी म्हणतात स्पर्शवान वायू, आपण फक्त स्पर्शाने वायू अनुभवू शकतो, स्पर्शाशिवाय आपण वायू अनुभवू शकत नाही. खाली लिहिलंय पहा. संदर्भ फिजिक्स इन एन्शियंट इंडिया, लेखक नारायण गोपाळ डोंगरे आणि शंकर गोपाळ नेने. माझ्याकडे हे पुस्तक आहे, हे पुस्तक सुद्धा मी रेफर करतो बरेच वेळा. फार सुंदर विवेचन केलेलं आहे त्यांनी या पुस्तकामध्ये. आता पुढचा भाग तर खूप महत्वाचा आहे, सापेक्ष गती. तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत. एक भगवान श्रीकृष्णाचं दिसत आहे, एक आपले हिंदू धर्माचे संस्थापक आद्य शंकराचार्यांचं दिसत आहे आणि त्याच्यानंतर आहे ते आईन्स्टाईनचं चित्र आहे. काय आहे, का दिलेत ही चित्र पाहूया आपण. पहिले रिलेटिव्ह मोशन काय आहे, म्हणजे सापेक्ष गती काय. थोडंसं जरा फिजिक्स आहे, थोडं काही जणांना समजायला अवघड जाईल, परंतु मी जास्तीत जास्त सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो. फिजिक्स मध्ये काय आहे की सापेक्ष गती, आपण जेव्हा कारने जातो, आपण प्रवास करतो, विशेषतः ही गोष्ट आपल्याला ट्रेन मध्ये पाहायला मिळते. आपली ट्रेन चाललेली आहे एका विशिष्ट वेगामध्ये, शेजारून दुसरी ट्रेन चालली, तर जेव्हा त्या दोन्ही ट्रेनचा वेग जेव्हा समान होतो तेव्हा आपल्याला त्या स्टेडी वाटतात. आपण जातोय त्याच्याच बरोबर सेम टू सेम दुसऱ्या ट्रॅक वरनं जेव्हा दुसरी ट्रेन जाते तेव्हा आपल्याला वाटतं की या दोन्ही ट्रेन सारख्याच वेगाने चाललेल्या आहेत, त्या स्थिर आहेत की काय. पण जेव्हा त्या दोन्ही ट्रेनचा वेग कमी जास्ती होतो तेव्हा एका ट्रेनच्या सापेक्ष दुसऱ्या ट्रेनचा वेग जास्त असतो, दुसऱ्या ट्रेनच्या सापेक्ष पहिल्या ट्रेनचा वेग कमी असतो. स्लो ट्रॅक आणि फास्ट ट्रॅक मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना माहिती असेल. जास्त स्लो वरनं जाणारी गाडी कशी स्लो जाते आणि फास्ट वरनं जाणारी फास्ट जाते. त्यामुळे ही सापेक्ष गती, एका सापेक्ष दुसऱ्या ऑब्जेक्टची गती कशी असते, हे सापेक्ष गती आता आपल्याला माहिती आहे. सापेक्ष गतीचं सगळं आईन्स्टाईनने सांगितलेलं आहे, कशी असावी सापेक्ष गती. हे अगदी आता अलीकडे गेल्या शतकात 100, 150, 200 वर्षापूर्वी मॅक्झिमम आपल्याला हे माहित झालं असेल. परंतु हिंदू धर्माचे प्रवर्तक जे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी शंकर भाष्य नावाचा फार सुंदर ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये काही प्रश्नोपनिषदांचे सुद्धा उल्लेख आहेत. माझ्या व्याख्यानात सांगितलं होतं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कशी आहे आणि आपलं मलमूत्र विसर्जन सुद्धा आपण गुरुत्वाकर्षण शक्तीच्या योगीनेच करतो.
त्या सगळ्याचं विवेचन त्या शांकर भाष्य या ग्रंथात केलेलं आहे. आता ह्याच ग्रंथात एक रिलेटिव्ह मोशनचा सुद्धा सिद्धांत मांडलेला आहे, आपल्यापैकी माहित असेल बऱ्याच जणांना. आता आपण आधी श्लोक पाहू, मग त्याचा अर्थ पाहू. नौस्थास्य नावि गच्छन्त्या तटस्थेषु अगतिषु नगेषु प्रतिकूल गती दर्शनात् दूरेषु चक्षुषा असन्निकृष्टेषु गच्छत्सु गत्या भावादर्शनात्. A person going by boat will see the trees on the banks moving backwards, though they are stationary. However, he will see the heavenly bodies such as stars and planets above are stationary even if they are in constant motion. This is called example of relative motion. आपल्याला चंद्र स्थिर दिसतो, चंद्र फिरतोय ना, पण तरी आपल्याला तो स्थिर दिसतो. आता काय अर्थ आहे याचा पाहू. जेव्हा नावाडी होडी मधून आपण सगळ्याच जणांनी हे अनुभवलेलं आहे, जेव्हा नावाडी होडीमधून प्रवास करत असतो तेव्हा काठावरची झाडे त्याला उलट्या बाजूने मागच्या विरुद्ध दिशेने पळताना दिसतात, परंतु झाडं स्थिर असतात. म्हणजे नावाड्यामध्ये नावाडी जो आहे किंवा होडीमधून प्रवास करणारी आहेत माणसं, त्यांच्या सापेक्ष झाडांची गती विरोधात असते, विरुद्ध दिशेने असते. या उलट पृथ्वीवरील माणसाला सुद्धा ग्रह आकाशात स्थिर दिसतात, प्रत्यक्षात ते खेळत असतात. ट्रेन मधनं जाताना आपल्याला हा अनुभव येतो हे मगाशी म्हटलंय. तर त्याला रिलेटिव्ह मोशन आपण असं नाव दिलेलं आहे आता. परंतु त्या वरील श्लोकामध्ये, त्या इकडच्या श्लोकामध्ये आपल्या महान भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी सुद्धा हाच सिद्धांत मांडलेला आहे की कशा प्रकारे रिलेटिव्ह मोशन असते, सापेक्ष गती असते. परंतु नेहमीप्रमाणे आपल्या शंकराचार्यांचं नाव हिंदुत्व आड येतं किंवा काही म्हणा, परंतु त्याच्यामध्ये वैज्ञानिक दाखले कधी जगासमोर येत नाहीत. आले तरी ते मान्य करायचे लोकांची तयारी नसते, हेही विशेष. इट इज पॉसिबल टू डिफाइन रिलेटिव्ह मोशन ॲज कंपेअरिंग वन ऑब्जेक्ट्स मोशन विथ दॅट ऑफ अनदर ऑब्जेक्ट मुव्हिंग इन द सेम वेलॉसिटी. तेच आता मी मराठीत सांगितलं. एकाच गतीनं चाललेत, परंतु जर स्पीड मध्ये फरक झाला तर आपल्याला वाटतं हा फास्ट जातोय, दुसऱ्याला वाटतं हा स्लो जातोय. हे आपण उल्लेख पाहिला यांचा, आद्य शंकराचार्यांचा. पुढे काय म्हणतात ते पाहूया. आता तर महत्वाची गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांना प्राणप्रिय जी आहे ते श्रीमद भगवद्गीता. जवळजवळ आपल्या सगळ्यांकडे घरोघरी गीता पठण होतं, गीतेचा अध्याय आपण शिकतो. आता ह्याच्यात आधीच्या स्लाइड मध्ये आपण आद्य शंकराचार्यांनी मांडलेला सापेक्ष गतीचा सिद्धांत पाहिला. आता श्रीमद भगवद्गीतेत तर प्रत्यक्ष भगवंत सांगतात आपल्याला सापेक्ष गती आहे. ज्यांच्याकडे गीता असेल त्यांनी निश्चित उघडून पहा. गीतेतील 4थ्या अध्यायातील 18वा श्लोक, कर्मण्य कर्मयः पश्येद कर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु संयुक्ता कृत्स्न कर्म कृत. काय सांगतात भगवंत पाहूया. ही who sees action or motion in inaction or inertia and who see the inaction or inertia in action or motion is an intelligent ones amongst humans. मराठीत पाहू याचा अर्थ. कर्मणी अकर्मा यः पश्येत. जी व्यक्ती स्वतः काहीही कर्म न करता, म्हणजे ती स्थिर आहे, कर्म करत नाहीये, मग अशी म्हटलं बल लावलेलं नाहीये, मी हाताची काढून बसलोय, मी स्थिर आहे. जी व्यक्ती काहीही कर्म न करता म्हणजे अकर्म, स्वतः स्थिर राहून कर्म पाहते, म्हणजे काहीतरी चाललंय, काहीतरी मुवमेंट होते, ही व्यक्ती स्वतः स्टेडी आहे. एखादी गाडी आपण पार्क केलेली आहे, ती गाडी स्टेडी आहे आणि शेजारच्या गाड्या रस्त्यावर धावताना दिसत आहेत, म्हणजे कर्म चालू आहे, त्यांच्यावर कुठला तरी फोर्स, कर्म म्हणजे फोर्स आहे, त्यामुळे त्या गाड्या आपल्याला पळताना दिसत आहेत, म्हणजे गतीचा अनुभव येतोय, गाडी चालते. आणि जी व्यक्ती कर्म करून म्हणजे गाडीत बसलेला माणूस अकर्म पाहते, म्हणजे पार्किंग केलेली आपली कार पाहते, ही व्यक्ती अतिशय बुद्धिमान गणली जाते. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी की ही रिलेटिव्ह मोशन आहे, ही सापेक्ष गती आहे. तुमच्या सापेक्ष, मी कार मध्ये बसलोय पण कारण मी काही कर्म करत नाही, मी स्वस्त बसलेलो आहे, परंतु जे कर्म करतायत, जी कार चालतीये रस्त्यावरून, त्याच्यावर फोर्स ऍक्शन आहे, म्हणजे बल
प्रयुक्त आहे त्यामुळे ती चालते, म्हणजे ती कर्म करते. अशा प्रकारे कर्म आणि अकर्म यांद्वारे भगवत रूपाचा डिस्टर्बन्स होतोय काहीतरी. माझ्याकडनं आहे का हा डिस्टर्बन्स? एक मिनिट मी चेक करते एकदा, एक सेकंद. होय. अ, कोणी चुकून अनम्यूट केलाय हा, का? बहुतेक. हा, आता बरोबर आहे आता का? येते. हा, हो, आता बरोबर. हा, तर जी व्यक्ती कर्म करते ती व्यक्ती अकर्म करत असलेल्या व्यक्तीला पाहते आणि अकर्म करत असलेली व्यक्ती कर्म करत असलेल्या व्यक्तीला पाहते. म्हणजेच इथेच आपल्याला समजतं रिलेटिव्ह मोशनचा आपण इथे अर्थ लावू शकतो. पुढच्या स्लाइड मध्ये आहे की जो माणूस स्वतः स्थिर असून त्याने वेग असलेले दृश्य पाहिले तर त्याला ते दृश्य दिसते. जो माणूस वेग असलेल्या दृश्यात असेल तर त्याला स्थिर असलेला अस्थिर दिसतो. म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे प्लॅटफॉर्मवर उभे आहोत, प्लॅटफॉर्म स्थिर आहे, पण आपल्याला ट्रेनने जाताना प्लॅटफॉर्म मागे मागे जाताना दिसतो, किंवा आपण प्लॅटफॉर्मवर उभे आहोत तर आपल्याला ट्रेन पुढे मागे जाताना दिसते. म्हणजे मी तर म्हणतो की आईन्स्टाईनच्या आधी सुद्धा आपल्या भगवंतांना श्रेय दिलं पाहिजे. तर म्हणजे यांनी एवढा सुंदर सिद्धांत आपल्या गीतेमध्ये सुद्धा अनेक वैज्ञानिक सिद्धांत आहेत. आपल्याला आता जाता जाता सांगतो की ऊर्ध्वमूलमदशाकम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी अस्य पर्णानि यस्तम वेद स वेदविद. 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, पहिला श्लोक आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम. पहा आपली ह्युमन अॅनाटॉमी पहा. ऊर्ध्वमूलम जी झाडांना मुळाकडनं मिळतं सगळं पाणी. झाड आपण उपटून उलट केलं तर कसं दिसेल? मुळं वर आणि त्याच्या फांद्या खाली. वटवृक्षाचा उलटा केला तर आपल्याला दिसेल सगळ्या फांद्या खाली आहेत. आपलं शरीर असंच ऊर्ध्वमूल, मूळ इथे आहे. मेंदूने जोपर्यंत मेंदू संवेदना देत नाही तोपर्यंत आपण काही करू शकणार नाही. ऊर्ध्वमूलम अधशाखम, या सगळ्या मेंदूपासून निघालेल्या शाखा आहेत, म्हणजे आपल्या शिरा आहेत शरीरात. सगळ्या शिरा इथे एकवटतात. इथे कुठेतरी काही प्रॉब्लेम झाला तरी आपल्या शरीराच्या अवयवाची हालचाल होऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती. म्हणून म्हणतायत भगवंत ऊर्ध्वमूलम अधशाख. ऊर्ध्वमूल आणि खाली अध. म्हटलं की गीतेचं सुद्धा खूप सुंदर विवेचन आहे. आपण जर वैज्ञानिक दृष्टीने गीतेचा अभ्यास केला तर आपल्याला त्या गीतेमधील सुद्धा अनेक गोष्ट, अनेक मर्म समजून घेता येतील. परंतु मी मागे म्हटल्याप्रमाणे की तरुण पिढीने विशेषतः हे सगळे धर्मग्रंथ, गीतेत काय सांगितलंय काहीतरी म्हणतात लोक जाऊन श्लोक, असं काही नाहीये. या सगळ्या श्लोकांमध्ये काही ना काहीतरी सायंटिफिक तत्व दडलेलं आहे. मग ते आपल्याला शोधून काढणं आणि त्याचा अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचं काम सगळ्यांच्या साईडने व्हायला हवं. तरच आपल्याला हे सगळं समजू शकेल आणि ते जगापुढे आणायला हवं. ते मुख्यतः अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवं. आणि अर्थात ते करणं खूप कठीण काम आहे, परंतु आपण आपल्या परिचयात तरी आपल्याला घरातल्या लहान मुलांना तरी सांगू शकतो की असं जरी तुझ्या पाठ्यपुस्तकात दिलेलं असलं न्यूटनचे नियम, तरी हे आपल्या महर्षी कणादृष्टीने त्याच्या आधी कितीतरी शतकं सांगून ठेवलेले आहे. आजचा विषय ऍक्च्युअली इथे मिलिनाताई आता संपलेला आहे. म्हणजे आपण ज्या विषयावर बोलणार होतो हा विषय इथे, म्हणजे माझं सांगायचं ते इथे संपलेलं आहे. आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायचं असेल पुढचा विषय तर घेऊ, नाही तर आपण इथे थांबू. तुम्ही म्हणाल तसं करूया. हा, एक सेकंद. मला असं वाटतं थांबूया, कारण 5:15 वाजून गेले, 5:20 झाले आहेत. कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? आपण प्रश्न उत्तर घेऊयात. कुणाला काही शंका असतील तर. नमस्कार. हा, नमस्कार. मी सुधीर सावदेकर बोलतोय. मला शंका असं नाही, पण काही गोष्टी वैभवजींशी बोलाव्याशा वाटत होत्या, तर ते मी आत्ता बोलू का नंतर वैयक्तिक बोलू? नाही, बोलला तरी चालेल ना. या विषयाशी संबंधित असेल तर आत्ता बोला. हो हो, विषयाशी थोडा संबंध आहे त्याचा, त्याच्या विस्ताराकडे जाणारी गोष्ट आहे. मला आजची ही आपली जी मांडणी आहे, वैभवजींचा अभ्यास जो आहे तो खूप आवडला आहे. मला त्यांच्याकडे एक मदत अशी हवी आहे की अशा प्रकारचे जे पुस्तकांचा संग्रह आहे, जसं आता त्यांनी म्हटलं की वेद आपल्याला सर्वांना माहिती, वेद वाचणं आणि ते समजून घेणे सोपं नाहीये, पण सातवळेकर गुरुजींचं जे आहे वेदांची हे, ती सर्वसामान्यांना समजेल आणि असं चांगलं विवेचन केलेलं त्यात नाही. तर असे जे आपले जुने ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचे थोडक्यात परिचय आणि त्यांची यादी जर मिळाली तर मी त्यांना माझ्या संग्रहामध्ये ठेवायला हे करेन, आणि मग पुढे आणखीन थोडंसं वैभवजींशी संपर्क करून आपल्याला काही गोष्टी करता येतील का त्याचा विमर्श त्यांच्यासोबत करेन. माझं म्हणणं ऐकू आलंय का पूर्ण? आवाज व्यवस्थित नव्हता? वैभव, कळलंय का? हो 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 हो, कळलेलं आहे. मी इथे टाईप करते, पहा.
आपल्या वैदिक हेरिटेज नावाची आपली एक भारत सरकारची साईट आहे, वैदिक हेरिटेज. तुम्ही जी. जेव्हा तुम्ही नेटवर टाकाल ना, तेव्हा त्या वैदिक हेरिटेज या साईटवर तुम्हाला सगळ्या वेदांचे अतिशय सुंदर कातळेकर शास्त्रींनी अर्थ लावलेले तुम्हाला सापडतात. अच्छा. तिथे त्यांची पुस्तकं आहेत आर्काईव्ह स्वरूपामध्ये, तुम्ही पीडीएफ स्वरूपात आहे. ती तुम्ही एक एक जसं आपण पान उलटतो ना, त्याप्रमाणे तुम्ही ती पानं उलटून त्याचे सगळे अध्याय वाचू शकता. त्याच्यावर वेदांग आहे, त्याच्यामध्ये वेद आहेत, उपनिषद आहेत. अतिशय सुंदर मांडणी आणि विशेष करून भारत सरकारने केलेली आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कुठेही फेक असण्याचा काही संभव नाही. ही कुठली बरोबर. पर्सनल साईट नाहीये कोणाची. भारत सरकारची मान्यता प्राप्त साईट आहे वैदिक हेरिटेज. ओके. त्या साईटवर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. कसं उच्चार करावे मंत्रांचे याची माहिती आहे. प्रत्येकाचे अर्थ दिलेले आहेत. प्रत्येक मंत्राचा अर्थ दिलेला आहे आणि त्यांची मांडणी पण अत्यंत सुंदर आहे. आपल्याला जो श्लोक हवा, जो अध्याय हवा, तो आपण तिथे क्लिक करून निवडू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला सगळी माहिती मिळेल. अच्छा, मग याच्यामध्ये एक आणखी गोष्ट आहे का, की आता जसं मला एखादा विशेषचा अभ्यास जर करायचा असेल तर आपल्याला नवीन पुस्तकांच्या मांडणीमध्ये जसं बिब्लिओग्राफी असते किंवा आपण एखादा विषय त्यातनं बघितला तर तो विषयाची मांडणी त्या कुठल्या पुस्तकात कुठे असेल असं काही आपल्याला संदर्भ कुठे मिळण्याची शक्यता आहे का? हा, असा डायरेक्ट आपल्याला संदर्भ तर नाही मिळणार. त्याच्यासाठी आपल्याला archive.org वर खूप काही शोधावं लागेल. संदर्भ मिळेल, पण त्याच्यासाठी archive.org ही पण एक चांगली साईट आहे. त्याच्यामध्ये जुने ग्रंथ आपल्याला सापडतात आणि चांगले आहेत. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला ज्ञान मिळू शकतं. archive.org आपल्याकडे सगळ्यांना माहिती असेल, परंतु आता आपल्याला डायरेक्ट संदर्भ नाही सापडणार. या साईटवर फक्त आपल्याला वेदांचा संदर्भ आणि काही उपनिषदांचा संदर्भ सापडतील. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हा, मी ऋषिकेश बोलतोय. हा, बोल ऋषिकेश. वैभव सर, थँक्यू सो मच. खूप मस्त वाटलं मला आजचं व्याख्यान. आणि तुम्ही जे जे सांगत होता ना, मी ते सगळं नोट डाऊन करत होतो. मी तुमच्या युट्यूब चॅनलला पण आताच सबस्क्राईब केलं. मग मी वैदिक हेरिटेजची वेबसाईट पण शोधून लगेच पाठवली चॅटला सर्वांसाठी. वाचली. आणि फिजिक्स इन एन्शंट इंडिया हे पुस्तकाची लिंक पण दिली आहे मी, कोणाला पाहिजे असेल तर ते दे. ऋषिकेश, मला असं वाटतं तू युवा मनवर असशील तर युवा मनला टाक सगळे. हो, नाही मी नाहीये. मी लिहिणार मी ऍड करू. चालेल. आणि वैभव दादा, मला एक सांगायचं होतं की मी या विषयाशी संबंधितच आहे माझं पुढचं वाक्य. मी श्रावण महिन्यात ना प्रवचन काही ऐकली. आता श्रावण महिना चालू आहे त्यातच ऐकली. तर त्यामध्ये एका व्याख्यात्यांनी सांगितलं की नासा प्रयोगशाळेत अजूनही एक असं तळघर आहे की जिथे आपले सगळे महान ग्रंथ ठेवलेले आहेत. आणि ते प्रयोगशाळेत त्यांना जर काही टेक्निकल अडचणी आल्या तर ते आपल्या ग्रंथांचा रेफरन्स घेतात. असू शकेल. आता भृगु शिल्प संहिता नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. भृगु शिल्प संहिता. भृगु शिल्प संहिता अतिशय सुंदर ग्रंथ आहे. आपल्या भारतात तो ग्रंथ कुठेही अस्तित्वात नाहीये. त्याच्यामध्ये सगळं यंत्र कसं तयार करायचं, जसं समरांगण सूत्रधार या ग्रंथामध्ये राजा भोज यांनी रोबोट कसा तयार करायचा हे सांगितलं. माझा एक लेख होता त्याच्यावर. किंवा जनित्र कसं तयार करायचं की ज्याच्यातून विद्युत निर्मिती होईल, हे सगळं भोजराजांनी सांगितलंय त्यांच्या समरांगण सूत्रधार या ग्रंथामध्ये. तसाच टेक्नॉलॉजी ह्या विषयाशी संबंधित भृगु शिल्प संहिता नावाचा ग्रंथ, त्याच्यामध्ये दुर्बीण कशी तयार करायची हे सांगितलेलं आहे. माझ्या एका मागच्या लेखामध्ये मी लिहिलेलं होतं त्याचे श्लोक. कशा प्रकारे दुर्बीण तयार करावी, म्हणजे त्या काळी सुद्धा दुर्बीण अस्तित्वात होती, दिलेलं आहे. म्हणजे कोणीतरी हा प्रयोग करून पाहिल्याशिवाय त्याचं सगळं स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे, कशी तयार करायची दुर्बीण केलेलं आहे. कोणीतरी प्रयोग केला आणि त्यातनं काही निरीक्षण केलंय म्हणून ते लिहिलेलं आहे. हे काही चुकीचं लिहिलेलं नाहीये. सांगायचा मुद्दा की जर्मनी मधल्या कुठल्या तरी संस्कृतच्या लायब्ररीमध्ये हा भृगु शिल्प संहिता ग्रंथ आहे असं मी ऐकलंय. माझ्याकडे सुद्धा खात्रीलायक माहिती नाहीये, परंतु भारतात अवेलेबल नाहीये. पण त्या जर्मनीत, कारण मॅक्स मुलर हा संस्कृत प्रेमी होता, त्याच्यामुळे त्यांनी कुठून तरी शोधून घेऊन तो ग्रंथ तिथे आहे असं मी ऐकलंय. प्रत्यक्ष माहिती नाही, परंतु आज तुम्ही म्हणतात तसं असू शकतं. 8चं पॉकेट तिथे 600ला मिळतं, इथं 4चं पॉकेट 600ला. डब्बल म्यूट. अरविंद खरं ते बोलतायत की मला कळत नाही काय. ओके, नाही, ते चुकून अनम्यूट झाले. अनम्यूट झाले. ओके, मी म्यूट.
मला अजून एक सांगायचं होतं वैभव सर, हो की हो ना हो, बोला. मला लहानपणी खूप फॅसिनेशन होतं न्यूटन, आईन्स्टाईन या सर्वांचं. मग मला वाटायचं की हो. इतके महान शास्त्रज्ञ भारतात का नाही जन्म घेत. पण जेव्हा मी हे सर्व बघतो ना, की न्यूटन, आईन्स्टाईनच्या शोधांच्या आधी सुद्धा आपण आपल्या ऋषीमुनींनी हे शोध लावले होते, ते ऐकून खूप बरं वाटतं. हो हो हो, नाही आपल्याकडे खूप ज्ञान होतं, परंतु ते म्हटलं मी त्याप्रमाणे थोडंसं एन्क्रिप्ट करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते डिकोड करणं सोपं नाही जात. ते जरा वेळ लागतो. सहजासहजी सरळ सरळ लिहिलेलं नाहीये. त्यात असा उलटा घास घेऊन दिलं असल्यामुळे ते आपल्याला समजत नाही. आणि आता वैशेषिक ग्रंथावरची तर बरीच पुस्तकं आहेत. मी आता उल्लेख केला ते तर आहेच, पण त्याच्याविषयी सुद्धा अनेक विवेचनं आहेत आपल्या युट्यूबवर किंवा आपल्या विकिपीडियावर किंवा ओव्हरऑल इंटरनेटवर दिसतंय समोर, परंतु ते आपल्याला घेण्यात काय अडचण आहे मला अजून समजत नाहीये. म्हणजे आपल्याला म्हणजे इन जनरल सांगतोय मी, हा. की आपल्या लहान मुलांना किंवा शिक्षकांना असेल, प्राध्यापकांना असेल किंवा पाठ्यपुस्तकात समाविष्ट अडचण काय आहे मग याच्यामध्ये? जर सरळ सरळ दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी, पण काय हा. प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. काही राजकीय हेतू आहेत, आपलं हिंदुत्व आहे, इतर काही असतील गोष्टी, परंतु ते व्हायला पाहिजे. निदान आता तरी व्हायला पाहिजे. आता आपण 75वा साजरा करतोय ना आता हो, सध्या. हो. मग आता होणं गरजेचं आहे हे. आता तरी निदान ठीक आहे, आमच्यावर आक्रमण झाली, इंग्रजांनी आक्रमण केली, मुस्लिमांनी आक्रमण केली, आम्हाला पुढे येऊच दिलं नाही असं आपण म्हणतो. ठीक आहे, पण आता झाली 75 वर्ष, मग आता तर तुम्ही येऊ शकता पुढे मध्ये. त्याच्यासाठी भरपूर वेळ, मला असं कार्य. वाटतं की त्याचं सगळं ते मूळ शिक्षण पद्धतीमध्ये आहे दडलेलं, असं मला मनापासून वाटतं. हा, म्हणजे हो. आम्हाला जे काही अभंग होते लहानपणी पाठ्यपुस्तकामध्ये किंवा मोरोपंतांच्या आर्या आणि असं जे काही होतं ते माझ्या मुलांना नव्हतं, आणि आत्ताच्या मुलांना तर ते अजिबातच नाही. नाही. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपला संस्कृत तर सोडाच, पण अगदी अलीकडचं आपलं साहित्य ते सुद्धा पुढे आलेलं नाहीये. ते सुद्धा हो ना, इतकं लोप आता मी पावलेलं परवा आहे. परवा मी मागच्या माझ्या ह्याच्यात म्हटलं, आता तुम्ही म्हणालात तसं ताई, की संस्कृत नाही पण निदान प्राकृत मराठी किंवा अगदी अलीकडचं म्हणजे रामदास स्वामींनी लिहिलेले श्लोक. आता मागच्याच ह्याच्यात कोणी नसेल, नवीन ऍड झाले असेल तर लवथवते विक्राळाचं मागे मी उदाहरण दिलं होतं. ब्रह्मांडी माळा माळा हलतात ब्रह्मांडामध्ये, हे तर साधं सोपं समजण्यासारखं आहे, याच्यात काही संस्कृत नाहीये. माऊलींनी लिहिलेलं मागे आपण पाहिलं की भूगोल, परमाणूंचा उगाणा घ्यावा वगैरे, ह्या ज्या ओव्या पाहिल्या. रामदासांनी सुद्धा काही सांगितलेलं आहे. अशा काही आपल्या संतांचं वाङ्मय तर आपल्याला सहज समजण्यासारखं आहे, त्याच्यामध्ये काही अवघड नाहीये फारसं. तर ते सुद्धा आपल्याला, आपण त्याचा विचार करत नाही किंवा ते आपल्या याच्यात घेत नाही. आपण नेहमी शंकराची आरती म्हणतो, परंतु आपल्याला समजत नाही की नक्की काय म्हटलंय ते. ब्रह्मांडातल्या माळा म्हणजे अनेक ब्रह्मांड आहेत आणि त्याच्या अशा माळा आहेत, दीर्घिका अनेक आहेत अवकाशामध्ये, आणि त्या सुद्धा हालतात. इतकं मोठं शिव तांडव असतं, इतकं मोठं तांडव असतं ते शिवाचं, की त्यामुळे त्या माळा सुद्धा हालतात. कसं काय त्यांना कळलं रामदास स्वामींना सज्जनगडावर, की एवढ्या मोठ्या सज्जनगडावर मी उदाहरण दिलं, दासबोध किंवा ह्या आरत्या कुठे लिहिल्या आहेत ह्या वादात मला जायचं नाही, तर कोणी म्हणेल या सज्जनगडावर लिहिलेलं नाही. मी रामदास स्वामींचं स्थान सज्जनगड आहे म्हणून म्हणतोय, की सज्जनगडावर बसून किंवा त्यांच्या ठिकाणी बसून त्यांना एवढं उच्च कोटीचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं, की त्यांनी, आणि खरंच लिहिलेलं आहे. आणि आता सुद्धा असं सांगतं, आता सायन्स सांगतं की हो, ब्रह्मांडात अवकाशात अनेक ब्रह्मांड आहेत, अनेक दीर्घिका आहेत, त्या प्रसरण पावतात वगैरे वगैरे. मग का मी लवथवती विक्राळा म्हणताना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, खरं म्हणजे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की नाही, ही आरती बघ, या आरतीमध्ये हे सांगितलेलं आहे. तर आता माझं वाणीवरचं आता सध्या लिहितो, त्याच्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आरत्यांमध्ये, आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या संत वाङ्मयामध्ये आपण पाहतो की ते वाणीचे प्रकार सगळे लिहिलेले आहेत, परंतु त्याची उकल आपल्यापर्यंत येत नाही. हा प्रॉब्लेम. कोणाचा अरविंद घरात. हा, अरविंद घरत. मी सगळ्यांनाच केलंय. एक सेकंद बाई, चुकून तुला केलंय. तू अनम्यूट कर स्वतःला. केलं. मला वाटतं नितीन सरांना काही विचारायचं आहे. त्यांनी नितीन पालकर, तुम्हाला काही विचारायचं? नितीन पालकर बोलतो. हा, बोला बोला. कटपयादी संख्या अशी एक टर्म ऐकली, आणखी त्याच टाईपची श्रीभुवलय किंवा काहीतरी असा एक ग्रंथ, ज्याच्यात पण अनेक कुट विज्ञानासंबंधी काही आहे. या संबंधी काही माहिती देता येईल का? हो, कटपयादी संख्यावर माझे 2-3 लेख आहेत. कटपयादी संख्या या विषयावर माझे 2-3 लेख आहेत. आपल्याला पुन्हा कधी इथे चान्स मिळाला, आपल्याला संधी मिळाली या व्यासपीठावर, तर मी ते सगळं मांडीन.
की कटपयादी संस्था, कटपयादी सूत्र काय आहेत, त्याच्यातनं आपल्याला कशा कशाचा बोध होतो आणि कशा प्रकारे त्यांनी ते संख्यांना आपल्या वर्णमालेतील अक्षरांचं आणि संख्यांचं ताळमेळ घालून कशा प्रकारे त्यांनी ते कूट संख्या तयार केल्यात आणि त्यातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला समजतात, त्यातनं सुद्धा आपल्याला पायची व्हॅल्यू समजते, त्याच्यातनं सुद्धा इतर काही व्हॅल्यू समजतात त्या बरोबर. कटपयादी सूत्रांमधून. तर कधी विषय आला ह्या व्यासपीठावर तर मी जरूर मांडीन. ओके, धन्यवाद. खूपच छान माहिती मिळाली. खूप आवडलं व्याख्यान. धन्यवाद. आणखी 2 मिनिटं घेऊ. हा बोला ना. जी जी. मला एक असं म्हणायचं होतं की आपण काही सत्र एखाद दुसरं याच्यावरती करू शकतो का? जसं आता मी रिटायर्ड पर्सन आहे, जस्ट रिटायर्ड. आता मला सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाचं हे करायचं आहे, रिसेट करायचं आहे, लाईफ शेड्यूल्स. तर त्याच्यामध्ये आपलं हे जे जुनं जे ज्ञान आहे, जे प्रकृतीच्या जवळ नेणारं, अध्यात्माच्या जवळ नेणारं आणि जुन्या याच्यामध्ये आहे त्याची ठेवण, पण आपल्याला माहिती नाहीये. आता मी हे संपूर्ण अभ्यास करून आणि मग त्याच्यावरती आचरण करायचं जर म्हटलं तर ते खरंच शक्य नाहीये, कारण तोवर आयुष्य संपून जाणार. तर मग असं काही आपलं मार्गदर्शन पर स्ट्रीम म्हणा किंवा काही म्हणा, असं काही कार्य चालू असेल किंवा त्याच्यावरती आपल्याला थोडंसं जास्त हे करता येईल का, की त्याचा आधार घेऊन आणि मी माझ्या वाटचालाला सुरुवात करू शकेन. आणि त्याला नवीन याच्याशी आपल्याला जोडता पण आलं पाहिजे, जुनं आणि नवीन दोघांचं. मी स्पष्टपणे बोलू शकलो का? माझं मराठी आहे ते? हो हो, समजतंय तुम्ही काय म्हणताय ते. वैभव, मला असं वाटतं की तुझी वेद विज्ञान रंजन नावाची जी मालिका आहे त्याला तू यातल्या लोकांना जे जे इंटरेस्टेड आहेत त्यांना सोडून दे. म्हणजे मी त्यांना मी जॉईन करून घेईन. हो, तुम्ही आहातच आणि ह्या आता जॉईन करीनच. झालेले जे काय आहेत पार्टिसिपंट, हा, त्याच्यामधले काही आहेत माझ्या या मालिकेमध्ये जॉईन हा, झालेले. हा, तर ज्यांना इच्छा असेल सगळंच पूर्ण, कारण आता सगळेच्या सगळे आपल्याला इथे घेता येतील की नाही विषय हे आता आपण सांगू शकत नाही आपल्या या व्यासपीठावर. परंतु असे अनेक विषय आहेत ज्याच्यावर मी लिहिलेलं आहे किंवा लिहितोय. ती साधारण एक अजून काही महिने चालेल ती मालिका. तर ज्यांना इच्छा असेल त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवर त्या मला विचारा, म्हणजे मग त्याप्रमाणे आपला मी जॉईन करून घेईन. ग्रुप नाहीये, व्हॉट्सअपची ब्रॉडकास्ट लिस्ट आहे, त्याच्यामुळे माझा नंबर सेव्ह पहिले करा, तरच माझे मेसेजेस तुम्हाला मिळतील. मी आपल्या चॅटमध्ये माझा नंबर लिहितो. धन्यवाद. अजून कुणाला बोलायचंय काही? हॅलो. हॅलो, बोला कृष्णाजी बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी ऐकलं आजचं लेक्चर, फारच छान झालं, मस्त. म्हणजे खूपच चांगली इन्फॉर्मेशन मिळाली. एक आणि दोन गोष्टी ऍड करायच्या. ऍड म्हणजे थोडं एक ऍडिशन. माहिती असेलच तुम्हाला की भागवतामध्ये कालमापनाचं सुद्धा कोष्टक फार छान दिलेलं आहे, अगदी सुंदर दिलेलं आहे. प्रहरापासून सेकंदापासून. तर तोही एक महत्वाचा भाग आहे की इतक्या सूक्ष्म लेवलला, म्हणजे परमाणूपर्यंतचं कोष्टक त्याच्यामध्ये तिसऱ्या स्कंदात त्यांनी दिलंय. दॅट इज नंबर 1. आणि दुसरा एक पॉइंट जो लीना मॅडमने ऍड केला की आपल्याकडची शिक्षण पद्धती, कारण आपल्याला वेगळ्याच दिशेने शिक्षण फक्त घेऊन जातं. ही पूर्वापासून आलेली जी काही संकल्पना आहे इंग्रजांपासून, क्लार्क्स बनवायचे, तर तेच चालू आहे. आणि ऐच्छिक विषय आपल्याला शिकताच येत नाहीत. जेव्हा कळतं तेव्हा, आत्ताच माझ्या आधी जे स्पीकर बोलले की तेव्हा वेळ फार पुढे गेलेली असते आणि आता सगळी शून्यापासून सुरुवात करायची. रिटायरमेंट नंतर या गोष्टी घ्यायच्या अवघड होतात. कारण शिक्षणाची दिशाच वेगळी आपल्याकडे केलेली आहे. ती कदाचित जाणून बुजूनच केली अर्थात. असो, तर हे 2 पॉइंट फक्त ऍड करायचे होते. पण छान, तुमचा अभ्यास खूप चांगला आहे आणि या वयात तुम्ही हा छान अभ्यास घेतलाय हाती आणि तुमचं उद्दिष्टही खूप छान आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद. मॅक्स मुल्लर प्रणीत जी आहे आपली शिक्षण पद्धती, आणि ती आणि तशीच आपण चालवतोय. आपण त्याच्यामध्ये काही नंतर बदल फारसा केलाच नाही. मॅकॉलेच म्हणायचंय मला, मॅकले म्हणतात किंवा मॅकॉले. मॅकले. तर त्यांनी उच्चाटन करायला सांगितलं होतं आपल्या शिक्षण पद्धतीचं. इथली जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती याचं उच्चाटन केलं तर आपल्याला इथे पाय रोवता येतील, असं त्यांनी सांगितलेलं होतं. खरंच ते सक्सेसफुल झाले त्याच्यात, असं मला वाटतं. पूर्णच. आणि आपल्याला मागे टाकण्यात, बरं त्यांचं एम असू दे, पण तिथे ऑप्शन्स ठेवलेलीच नाहीयेत काहीच.
त्या एका रस्त्यावरूनच आपल्याला घेऊन जातात कंपल्सरी असं झालंय. आणि आता जे लीना मॅडमनी सांगितलं की त्याच्यात सुद्धा परत व्हेरिएशन्स करून जुनं ते सगळं सोडून द्यायचं, हो. हा दृष्टिकोन जरा जास्त हे होतो असं. कदाचित हे चित्र बदलेल हळूहळू. कालाय हो. तस्मै नमः. नाही असे नाही, आता बदलाला वैभव थोडीशी सारखे सुरुवात लोक झालेली आले आहे. पुढे, वैभव सारखे लोक पुढे जसे येतील तसं नक्कीच बदलेल चित्र. नक्की. आणि हळूहळू येऊ शकतील आता. अभ्यास गटाला जोडलेले राहा, कारण याच्या आधी सुद्धा असे अगणित विषय घेऊन झालेले आहेत, प्राचीन हो हो, परंपरांशी जोडलेले नाही आहेत. मला मेसेज पण येतात, हा. पण अनफॉर्च्युनेटली काही ना काहीतरी निमित्त होत होतं, पण आता मी लक्षात ठेवतो आणखी. आणि ध्यासच्या ना पेजवर सुद्धा तुम्ही जाऊ शकता. ध्यास अभ्यास गटाच्या पेजवर तुम्हाला जुनी अनेक लेक्चर्स पण ऐकायला मिळतील. आणि मी परत सांगते की विषय कुठलाही या व्यासपीठाला वर्ज नाहीये, आपण वेगवेगळे विषय याच्यामध्ये घेतो. त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा जी आधी वैभवची ही सत्र मला थोडीशी आपली दर महिन्याची ठरलेली असते, त्याच्यापेक्षा थोडी ती जास्त वाढणार आहेच आहे, कारण इतकं त्याच्याकडनं ऐकण्यासारखं आहे, त्याच्यामुळे ते करूच आपण, काहीच प्रश्न नाही. पण त्यानंतर जी आम्ही प्लॅन केलेली होती ती थोडीशी पुढे जाईल, पण जी प्लॅन केली आहे ती सुद्धा अप्रतिम सुंदर व्याख्यान मला असणार आहे. दासबोधातलं मानसशास्त्र, नंतर मनाचे श्लोक आणि आधुनिक मानसशास्त्र, आणि भगवद्गीता आणि मानसशास्त्र, असा म्हणजे मानसशास्त्राशी जोडलेलं असे ते विषय आहेत सगळे. तर ही संपली की ती जी सुरू होणार आहे ती पण खूप वेगळी आणि छान असणार आहे. मी म्हटलं ना की परत परत आपण आपल्याशीच कनेक्ट होतो आहोत, आपल्या त्या सगळ्या जुन्या गोष्टींशी कनेक्ट होतो. आपल्याला पातंजल योगसूत्र आणि मानसशास्त्र हे सुद्धा खूप क्लोज आहे, खूपच छान आहे. आपण त्यावरही बोलणारे हे आहेत व्याख्याते आपल्याकडे, आपण जरूर करूया. येस. अजून कुणाला बोलायचं आहे? रश्मी थत्ते म्हणून. नमस्कार दादा, मी तळेगावहून बोलतेय. मला हे सगळं ऐकताना एका गोष्टीचं खूप वैषम्य वाटलं की लहानपणापासून कधी आम्हाला संस्कृत भाषा ही शिकायला नाही मिळाली, कधीच नव्हती, मध्य प्रदेशात शिकल्या कारणाने. आता असं कुठे आहे का? म्हणजे बऱ्याच साईट्स आहेत, पण मी खूपदा त्याच्यावरनं शिकायचा प्रयत्न केला, पण सगळीकडे लक्षात आलं की ग्रामर आलं ना जिथे, व्याकरण की अडकून पडतो. चतुर्थी विभक्तीच्या पुढे आमची गाडीच जात नाही, म्हणजे तिथपर्यंत आले की तोपर्यंत धापच लागते. तर असं काही सोपा काही कुठे आहे का की जिथनं आपल्याला निदान संस्कृत थोडी समजायला लागेल, थोडं तरी, म्हणजे थोडं बोलता, 2 वाक्य तरी बोलता आली पाहिजे. इंग्रजी आम्ही शिकू शकतो पण संस्कृत नाही, ह्याच्यासारखं दुःख नाही. म्हणजे हो, संस्कृत भारती याच्यावर खूप मोठं काम करते. संस्कृत भारतीच्या लोकांचे काही व्हिडिओ आहेत युट्यूबवर, अगदी सोपं संस्कृत 2-2 वाक्य, कसे आहात, या बसा, अशा विश्रांती घ्या, अशा प्रकारची अगदी छोटे वाक्य कशी बोलायची ते फार सुंदर सांगतात संस्कृत भारतीचे सदस्य जे आहेत ते. युट्यूबवर तुम्हाला चांगली माहिती मिळेल याच्या संदर्भात, किंवा संस्कृत भारतीच्या साईटवर सुद्धा. परंतु आणखीन तुम्हाला डीप शिकायचं असेल तर मात्र तुम्हाला थोडंसं व्याकरण हे गरजेचं आहे ना, कारण या सगळ्या श्लोकांचे जे अर्थ आपण लावतो, जे बघतो, ते व्याकरणाशिवाय शक्य नाही. परंतु अगदी सुरुवातीला तुम्ही म्हणता तसं संस्कृत भारतीचे फार सुंदर वर्ग आहेत, तर त्याच्यावर तुम्ही ऐकू शकता. धन्यवाद. महत्वाची माहिती दिलीस, खूप धन्यवाद. भूषण, तुला काही विचारायचंय? उपक्रम खूप सुंदर आहे लीनाताईंनी सुरू केलेला उपक्रम, खरोखर मी धन्यवाद देते त्यांना. वैभवजी, मला तुमचा एकदा परत फोन नंबर सांगा ना. हो, 8898484898482382. ओके, थँक्यू. मी त्या नंबर कल्याणी पाठवलेला आहे. थँक्यू लीनाताई. मी पाठवलेला पण आहे, त्यामुळे ओके. अजून आहे कुणाला? भूषण, तुला काही बोलायचंय का? हॅलो. बोल भूषण. तुमचं आता आपण प्राचीन साहित्य आणि सगळं या ह्याच्यावर एक सत्र मला करत आहोत, तर एखादं सत्र या ह्याच्यावर ठेवता येईल का की या सगळ्याचा अभ्यास कसा करावा आणि ते कसं समजून घ्यावं आणि कसा फ्लो असावा असं?
वैभव, प्रश्न समजलाय? हो हो हो, प्रश्न समजलाय, परंतु त्यांनी विचारलं की एखादं असं सत्र ठेवता येईल का आपल्याला, की हा अभ्यास भूषण कसा करावा. भूषण असं सत्र हवंय का तुला? हो हो, म्हणजे की म्हणजे जर कळलं असं की काय अप्रोच कसा करावा या सगळ्या गोष्टींकडे, आणि हा. कसं ते समजून घ्यावं, आणि त्याच्यातलं नेमकं काय उचलावं आणि काय काय उचलावं, आणि नेमकं आता वाचलं की जे मिळते ती आपल्याला साधारण अशी माहिती मिळते ह्याच्यातनं, पण त्याच्यातलं नेमकं ज्ञान काय आहे ते कसं समजून घ्यावं, असं बरंच काही म्हणजे विस्तृत ह्याच्यात जर कळलं तर असं. हा, म्हणजे आपल्याला काय करावं, एखादं पुराण समजा असेल, मी आता बरेच इथे मान्यवर व्यक्ती सुद्धा म्हणाल्या की श्रीमद भागवत पुराण समजा तुम्ही वाचायचं ठरवलं, तर अगदी एक उदाहरण दिलं मी तुम्हाला की बाबा ह्या पुराणांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे वैज्ञानिक संदर्भ आहेत. अगदी वेद नाही म्हणत मी, कारण ते समजायला थोडं अवघड आहे, पण पुराण, वायू पुराण असेल, भागवत पुराण, मत्स्य पुराण आहे, वायू पुराण आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक वैज्ञानिक संदर्भ आहेत. म्हणजे वायू पुराणामध्ये एक संदर्भ असा आहे की ते आपण प्रिझम म्हणतो बघा, प्रिझम टेस्ट असते, म्हणजे तो सूर्यप्रकाश आल्यानंतर तो 7 रंगांमध्ये तो परावर्तित, त्याचं विभाजन होतं. आता आपण त्या त्रिकोणी याला प्रिझम म्हणतो, पण त्या काळी त्याला एक विशेष प्रकारचा मणी होता की तो, त्या मण्याचा उल्लेख वायू पुराणामध्ये दिलेला आहे की त्या मण्यावर जेव्हा तुम्ही प्रकाश येतो तेव्हा 7 रंगांमध्ये विभाजन होतं. माझ्या एका पुढच्या लेखामध्ये त्या मण्याचा उल्लेख आहे. तो मणी कसा आहे, तो वायू पुराणात त्यांनी 66व्या अध्यायात का अशा कुठेतरी दिला आहे, मला आता नक्की अध्यायाचा नंबर लक्षात नाहीये, परंतु तो मणी आहे. म्हणजे त्या काळी सुद्धा हे ऑब्झर्वेशन कोणीतरी केलेलं होतं की त्या मण्यावरनं ते 7 प्रकारचे सूर्य सप्त अश्वा सूर्या, याविषयी माझे वेगळे लेख आहेत, कधी या व्यासपीठावर बोलायची संधी मिळाली तर बोलू. सूर्याचे 7 अश्व आणि त्याचे 7 रंग वगैरे. बर, जरूर जरूर, आपण जरूर ते प्लॅन करूयात. काही विषय ठरलेले असतात असे थोडेसे, म्हणजे बरेच दिवसापासून आम्ही वक्त्यांशी पण बोलून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे त्या पद्धतीने ठरलेले असतात. पण आपण ह्या सिरीज सुद्धा घेऊयात नक्की. भूषण, आणि तू म्हणतोयस तसं लेक्चर सुद्धा आपल्याला ठेवता येईल. ओके, मी एक बोलू का? हा बोला, कोण बोलतोय? मी डॉक्टर जान्हवी बोलते. हा म्हणजे बोला. भूषणच्या ह्याच्यात म्हणते की काही वर्कशॉप किंवा हँड्स ऑन एक्सपिरियन्स सारखं असं काही, किंवा तरुण लोकांना त्यात भाग घ्यायचा आहे आणि त्यांना असं प्रॅक्टिकल, किंवा तुम्ही ह्याच्यात जायचे का, तुम्हाला थोडासा 1 तास 2 तास द्यायचे आठवड्याचे, तर तुम्हाला असं सुरुवात करता येईल. असं हँड्स ऑन हरकत नाही, असं सुचवायचं असेल भूषणला असं पाहिजे. मला असं वाटतं की या विषयासाठीचा म्हणून एक मंच सुरू करावा असं मला वाटतंय, की त्याचं एक वेगळं व्यासपीठ असावं असं मला वाटतंय. वैभव, तुला काय वाटतंय? हो हो, निश्चित निश्चित, कारण हा फार मोठा आणि मोठा विषय आहे, खूप वेळ काढणारा हे विषय, वेळ खूप लागतो. नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपण सगळ्याच विषयांची ओळख करून घेतो. ध्यासच्या व्यासपीठावर आतापर्यंत वेद परिचय झालेलं आहे, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, पुराण झालेली आहेत, असंच अनेक झालं. इव्हन महाभारतावरच झालेलं आहे, गीतेवर बोललेले आहेत लोक, तर हे झालेलं आहे. पण तरी सुद्धा ना त्याचे इतके वेगवेगळे आयाम आहेत, म्हणजे आज वैभवने जी माहिती सांगितली ती इतकी विस्मयचकित करणारी आहे खरोखर. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा एक वेगळा खरंच मंच असावा, आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे त्याच्यामध्ये, ज्यांना खूप इंटरेस्ट आहे, त्यांना तो करता आला पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाल्या पाहिजे, ते विषय आपल्याला आधी नीट समजले पाहिजेत, म्हणजे आपण पुढच्या पिढीपर्यंत ते नीट पोहोचवू शकतो. ठीक आहे, आपण करूयात त्यासाठी काहीतरी. हॅलो, मला थोडस बोलायचं. हा बोला. डॉक्टर जान्हवी. हा, मी डॉक्टर जयवंत देशपांडे. हा, तर खूपच छान विषय हा मांडला त्यांनी, आणि आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जे आधुनिक विज्ञान जे दडलेलं आहे ते उलगडण्याचा प्रयत्न त्यांनी खूपच सुंदर केला. पण आता सध्या नवीन पिढीला कसं आहे की पुराण म्हटल्यानंतर एकदम त्याज्य असं जे वाटतं, तर पुराण हा एक इतिहास कथनाचाच एक मार्ग होता. पुराणाच्या पद्धतीनेच इतिहास सांगितला जायचा, किंवा विज्ञान सांगितलं जायचं, किंवा अध्यात्म सांगितलं जायचं. तर अशा पद्धतीने मांडणी होणारे काही विषय हवेत असं एक वाटतं की पुराण हे एक
इतिहास कथनाचाच एक मार्ग होता. हे पुराण म्हटल्यानंतर एकदम हे आता काही उपयोगाचं नाही, हे आता सोडून द्यायचंय, असंही नवीन पिढीची समजूत असते. पुराण हा असा विषय नाहीये. हो, बरोबर बरोबर, अशी समजूत असू शकते, पण ते तसं नाही आहे. आणि खरं सांगू का, हा आहे आत्ताचे जे विषय आम्ही या मंचावर घेतलेले आहेत, ते सुद्धा खरं म्हणजे त्या खोदकामातनं आलेले आहेत, वैचारिक खोदकामातून. आम्ही याच्या काही सत्र आधी, म्हणजे वेद आणि वेद उपनिषद घेण्याच्या आधी मला असं आठवतंय की संस्कृतीच्या पाऊलखुणा म्हणून आम्ही एक सत्रमाला घेतली होती. तर त्याच्यामध्ये प्राचीन मंदिरं, प्राचीन वस्त्र परंपरा, इतक्या बारीक सारीक गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घेतल्या होत्या. मला असं वाटतं 7-8 सत्र त्याची सुद्धा झाली. म्हणजे मला सांगायचं एवढंच की इतके वेगवेगळे आयाम आहेत त्या एका गोष्टीकडे, म्हणजे संपन्न आहे वेद अत्यंत. तर आपल्याला नक्की त्याचं काय, त्याच्यातचा कुठला अभ्यास करायचा आहे, हे आपण एकदा बोलूया, चर्चा करूयात त्याच्यावर. त्याच्यासाठी एक वेगळं आपल्याला लेक्चर ठेवावं लागेल आणि आपण ठरवूयात त्यातून काहीतरी, निश्चित काहीतरी छान मार्ग निघेल. चालेल का वैभव? हो, निश्चित निश्चित. हा, चालेल. अजित दादा, तुम्हाला काही बोलायचंय? वेदा दादा नमस्कार, लीनाताई नमस्कार. खूप महत्वाचं सेशन होतं. मी लास्ट टाइम पण अटेंड केलं होतं आणि जसं जसं अटेंड करतो आहे ना, तसं तसं उत्सुकता वाढते. मला एवढं म्हणायचं होतं की आपण जसं की आता कर्मकांडमध्ये उपवास आहे, सोमवारची पूजा किंवा असं काही, त्याचं काही सायंटिफिक बेसचं काही स्टडी झालेलं आहे का? फक्त सोमवारच्या बद्दल म्हणत नाहीये. म्हणजे काय ना, जसं की आपण श्रावण मध्ये उपवास ठेवतो, चतुर्मास आहे, किंवा सत्यनारायणची पूजा करतो, असं त्याचं काही स्टडी काही झालंय, काही माहिती आहे का की त्याचं काही सायंटिफिक बेस असं म्हणून? असं काही तुम्हाला काही उपासाविषयी म्हणताय का तुम्ही? उपास किंवा पूजा याच्याविषयी म्हणताय का? हॅलो अजित दादा, तुमचा आवाज एक म्हणजे ब्रेक होत होता खूप, आणि आता दिसतच नाहीये. ते बहुतेक बाहेर पडले असावेत चुकून. बरं, असू दे. परंतु उपास आणि पूजा याविषयी अजून तरी माझा अभ्यास झालेला नाहीये की त्याच्या मागे काय सायंटिफिक रिझन आहे. परंतु निश्चित असणार, त्याच्याशिवाय एवढे उपास सांगितलेले नाहीयेत. आणि आपल्या शरीराला आराम मिळतो हा भाग वेगळा, परंतु त्यामध्ये अजून सुद्धा काहीतरी वैज्ञानिक तत्व असतीलही, तर त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. अजून माझं झालेलं नाहीये, त्यामुळे मी काही याच्यावर बोलू शकत नाही. ओके. गणेश कृष्ण. हा, नमस्ते. नमस्कार. हा, मी गणेश बोलत आहे, रायबरेली, उत्तर प्रदेश. ग्रेट, बोला. सरांशी एक निवेदन आहे. माझ्या मनात म्हणजे बालपणापासून बऱ्याच काही जिज्ञासा होत्या. तर त्यामध्ये समुद्र मंथन, देवासुर संग्राम, वराह अवतार याविषयी सरांकडून काही समाधान होऊ शकेल का? कारण आज तर खूप वैशेषिक दर्शन एकदम सरळ पद्धतीने सहज त्याचा अवबोध झालेला आहे. कारण वैशेषिक दर्शन समजण्यासाठी किंवा समजून देण्यासाठी त्या स्तरावर त्याचं अध्ययन व्हावं लागतं किंवा ती साधना तशी व्हावी लागते. आणि आज ते आम्हाला सहज समजलं. सपरिवार आम्ही ऐकलेलं आहे आजचं व्याख्यान. क्या बात. खूप. आणि काय काय ते सूत्र जे समजत नव्हतं ते सहज विषयात, पुन्हा सिद्धांतासोबत दृष्टांतही तसेच होते, त्यामुळं ते खूप छान वाटलेलं आहे. आणि ती जिज्ञासा आणखी वाढत चाललेली आहे. आता एका व्हॉट्सअपवर मी करांचा मेसेज पाहिला. आता असं वाटत आहे की इतके दिवस आपले खूप व्यर्थ गेले. कारण अगोदर हे ज्ञान सत्र तर चालतच आलेलं असणार आहे, त्याच्यामध्ये ते जे श्रवण करण्याचं राहून गेलेलं आहे त्याची परिपूर्ती कशी होणार आता?
सरांच्या लेखमालेला तुम्ही जॉईन व्हा. सर तुम्हाला करून घेतील, वैभव सर. आणि माझा नंबर मी सांगते तेवढा लिहून घ्या. 9960. एक हा हा. तुमचे मी ते फेसबुक वर जॉईन झालेला आहे मी. हा 9960 9960 44 27 34. 27 34. हा, या नंबरवर मला व्हॉट्सअपला नमस्कार टाका. आणि नाव तुमचं मी तुम्हाला ध्यासच्या ग्रुपमध्ये जॉईन करते. आणि वैभव नंबर सांगशील का? हो, त्यांनी जोडलेला आहे काल झाली आमची चर्चा. हा हा, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे. आणि हे माझ्यासाठी तर खूप व्यक्तिगत रूपाने खूप मला लाभदायक होणार आहे. कारण माझा विषय पण हाच आहे PhD साठी. अरे वा. हा, हे आहे माझा विषय आहे, भारताचा पुराण इतिहासाचं विज्ञान. अरे वा, सुंदर सुंदर, व्हेरी गुड, मस्त. आणि मी जे आतापर्यंत विचार करत होतो की त्याला अभिव्यक्त कसं करायचं, ते सरांच्या व्याख्यानामधून खूप ते मार्ग सुकर झालेला आहे माझा. कारण मी असं एक ते केलं होतं की टेम्स नदीवरती दलदलीमध्ये तिथं खूप मोठे शहर वसवलेले आहेत. पण वराह भगवंतांनी तेच केलेलं आहे ना. अरे वा, अगोदरच केलेलं आहे वराह भगवंतांनी. कारण मनुष्य जेव्हा आणि यांनी ब्रह्मदेवाशी विचार केला की बा तुम्ही आता मानवी सृष्टीचा आरंभ करा, तर राहण्याची व्यवस्था काय, ते कसं करावं, तर ते ह्याच्या संदर्भात मी विचार केला. तर ते थोडं मला टेम्स नदीची माहिती मिळाली की तिथं खूप दलदल होती आणि त्याच्यावरती आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने ते मानवास वस्ती राहण्यास तिथे जागा निर्माण केलेली आहे. तर ते ह्या विचार सुरू आहे. आणि ते ग्रहांचे जे होते ते देवासुर संग्राम, ते आता सरांच्या ह्याच्यामधून होऊ शकेल माझ्या जिज्ञासांचा समय. निश्चित निश्चित. आता एकच पॉइंट मी बोलतो इथे. आता तुम्ही जे वराहाचं वर्णन केलं, तर आपले जे दशावतार परंपरा आहे, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह आणि पुढे, या सगळ्यांना आपण डार्विनचा जो उत्क्रांतीवाद म्हणतो, की डार्विननी सांगितलेलं आहे की अमिबा निर्माण झाला पहिले पाण्यामध्ये, मग पुढे काय काय त्याची उत्क्रांती झाली. तर आपल्या ह्या हिंदू पुराणानुसार हे जे अवतार झाले ते उत्क्रांतीचे निदर्शक आहेत. पहिला जीव पाण्यात निर्माण झाला म्हणजे पहिला मत्स्यावतार हा पाण्यात झाला, मग जलचर निर्माण झाले, मग भूजलचर निर्माण झाले, कासव, कुर्मावतार. आता सगळं एक्सप्लेन नाही करत मी, तो आपला वेगळा विषय होईल. परंतु अशा पद्धतीने जर आपण त्याची सांगड घालत गेलो तर आपल्याला कळतं की डार्विननी सांगितलेलं आहेच, पुन्हा एकदा पाश्चात्य विद्वानांनी सांगितलेलं आहे, पण आपल्या पुराणांनीच हे या अवतारांच्या स्वरूपात दर्शवलेलं आहे. नक्की. खरं सांगू का, जितके तू विषय मांडशील ना तितके कमी आहेत वैभव. इतकं सुंदर, संपन्न, अफाट येते की मला सुद्धा मोह होतोय की ही महिन्याची सिरीज एरवी आपण लांबवत नाही, पण यावेळी ती निश्चित लांबणार आहे याची मला खात्री आहे. कारण अजून विषय पुढे यायचा. आणखी तुम्ही आपल्या संतांचं जे वाङ्मय बोलले ते खूप छान आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी अवघड सिद्धांत होते ते सरळ सहज त्याच्यामध्ये त्यांनी बोध करून दिलेला आहे. होय होय, निश्चित निश्चित. कारण अमृत अनुभव घ्या माऊलींचा, दासबोध तर सरळ सरळ त्याच्यात विज्ञानानेच ओतप्रोत भरलेला आहे. अमृत अनुभवामध्ये पण खूप छान याचं विवेचन झालेलं आहे. चला, आणि हे सत्र लवकरात लवकर व्हावं अग्रिम. जरूर जरूर. अजित दादा, तुम्हाला बोलायचंय? मगाशी तुमचा आवाज, आवाज ते माझे डिस्कनेक्ट झालं होतं, कनेक्टिव्हिटी गेली होती. मी सत्यनारायण आपण पूजा करतो ना, त्याच्याबद्दल मी स्वतः एनालाइज केलं की दॅट इज नथिंग बट एक आर्ट ऑफ लिव्हिंग सारखं आहे. कमिटमेंट. पूजा करणार, शिप गेली, बुडली, मी पूजा करणार, तर आपण कमिटमेंट पूर्ण केलं नाही. इट इज अ मेसेज हाऊ टू लिव्ह. तसं जर प्रसाद न घेता ते निघून गेले, कमिट केलं पण सेन्स ऑफ रिस्पेक्ट नाही. असं मला वाटतं ना की जसं की याच्यामध्ये मी आपलं स्वतः स्टडी करून कोणी विचारलं त्या याचं मंथन करून होऊ शकते. तसं मला वाटतं ना की प्रत्येक आपले जे कर्मकांड आहे किंवा उपवास आहे किंवा त्याचे कथा आहे, त्याच्यामध्ये काही ना काही असावं. म्हणजे काय की
जर कोणाचं स्टडी केलं ना तर बरंच काही आपल्याला माहिती येऊ शकते, पुढे येऊ शकते, मला असं वाटतं. आणि Thank you very माणूस हा much समाजशील once again. प्राणी, माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि फक्त विज्ञानच नव्हे तर समाजाच्या सर्व घटकांचा आपण विचार करतो. म्हणून तर नागपंचमीच्या दिवशी म्हणतात की बाबा काही चिरू नये, भाजू नये, काय कापू नये, अशी काही ठिकाणी प्रचलित आहे. आपण त्याला अंधश्रद्धा म्हणतात, कोणी काय म्हणतात, पण त्याच्या मागचा उद्देश हा भूतदया ही आहे की बाबा आपल्याकडनं आपल्या प्राण्यांना इजा होऊ नये. जे सरपटणारे प्राणी आहेत त्यांचा आपला मान राखला जावा, हाच एकमेव त्याच्यामध्ये उद्देश आहे. चुकून आपण काही चिरलं, चुकून काही मारलं, कापलं, त्यात प्राण्यांची हिंसा होऊ शकते. म्हणजे फक्त विज्ञानच नाही तर आपली संस्कृती ही इतकी महान आहे की त्याच्यामध्ये सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे. मला असं वाटतं की सगळे डेज आहेत आपल्याकडे. आहेत ना, निश्चित. म्हणजे नागपंचमी पण हा काय day आहे. तो त्या प्राण्यासाठी हो, दिलेला, हो. त्या दिवशी काही तुम्ही हे काय विळी सुरी वापरायची नाही असं जे. हो, हो, हो. आता तो त्या आहे ना. प्राण्यासाठीचा दिवस आहे याचा. स्नेक डे म्हणायला हरकत नाही त्याला. पण काय आहे ना, आजची तरुण पिढी आजची तरुण पिढी त्यांना जोपर्यंत व्हाई त्याचं उत्तर मिळत नाही ना, ते एक्सेप्ट करत नाही. याचं सायंटिफिक रिझन आपण शोधून काढलं ना, नक्कीच त्यांना उपयोग त्याचे होईल आहे आणि ते एक्सेप्ट करतील, मला असं वाटतं. असं करा, आमच्या करत आहे आजची पिढी, मला वाटतं दे विल नॉट बी एक्सेप्टिंग इट. पण त्यांना जर त्या रिझन सांगितलं ना, बघा याच्या सायंटिफिक रिझन आहे, नक्कीच ते करतील. फार फार चर्चा खूप छान होते आणि व्हेरी पॉझिटिव्ह. धन्यवाद. वैभव सर, लिनू ऐकू येतं? हो, किशोर धुमाळ बोलतोय. कोण बोलतोय? किशोर धुमाळ बोलतोय. हा, बोला बोला. सरांचं व्याख्यान खूप छान झालं. मला रश्मीताईंनी जे प्रश्न विचारले होते त्याच्यावर तुम्हाला माहिती देऊ इच्छितो मी. मेघदूतम नावाचे व्हॉट्सअप ग्रुप 25 तयार झालेले आहेत ज्याच्यामध्ये संस्कृत शिकवलं जातं. ओके. आणि तिथल्या एक मनीषा खाडीलकर म्हणून एक मॅडम आहेत पुण्यामध्ये. बरं. त्यांनी 2 वर्षापूर्वी जवळजवळ 1.5 वर्ष संस्कृत शिकवलं व्याकरणासहित, आणि ते त्याचा अभ्यासही करून घेत होत्या. म्हणजे गृहपाठ दिल्यासारखं, परत रिव्ह्यू. ग्रेट. नंतर त्यांनी असं केलं माझ्या माहितीत की लोक नंतर सोडून जायला लागले, म्हणून आता त्यांनी पेड सर्व्हिस केलेली आहे. काहीतरी 1000 रुपये घेतात, पण 1.5 वर्ष शिकवतात ते खूप चांगल्या रीतीने. त्यांचं नाव मनीषा खाडीलकर आहे माझ्या माहितीत. मला त्याचा रेफरन्स मिळाला तर मी पाठवतो. आणि जरूर पाठवा, माझ्याकडे पाठवलात तर. मनीषा अभ्यंकर आहे मला वाटतं. हा, मनीषा अभ्यंकर आहे. राईट राईट राईट. ज्या कुणाकडे मनीषा अभ्यंकरांचा नंबर असेल त्यांनी पाठवा, मला सांगा. तो मी ज्यांना हवा असेल त्यांना फॉरवर्ड करेन. आणि मेघदूतचा एक ग्रुप 25वा का 35वा ग्रुपचे एक माझ्याकडे जॉईनचं एक आलं होतं, ते मला सापडलं की मी तुम्हाला फॉरवर्ड करतो ते. ओके. मी आहे त्या ग्रुपवर, मेघदूतम ग्रुपवर मी स्वतः आहे. अतिशय सुंदर माहिती आता नुकताच सुरू झालाय परवापासून. रोज एक श्लोक येतो आणि त्याच्यावर काल भगवान आपले महर्षी कविकुलगुरु जे कालिदास आहेत त्यांनी जे मेघदूतम हे काव्य लिहिलं, तर त्याचं रसग्रहण, रोज एक श्लोक, त्या श्लोकातील शब्दांचे अर्थ आणि ते कशा प्रकारे लावायचं हे ते मला वाटतं विद्यावाचस्पती स्वानंद पुंड आहेत ना, ते त्याच्यावर सुंदर व्याख्यान देतात. सुंदर. मला जर त्या ग्रुपची लिंक पाठवलीस तर बरं होईल, कारण माझी मोठी बहीण पुस्तक लिहितीये मेघदूत. तिचं पुस्तक आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. तर मला असं वाटतं की तू ते, म्हणजे मला तिला सांगता येईल, तिला जॉईन जरूर सांग. अजून कुणाला बोलायचं आहे, काही कोणाला विचारायचं आहे, प्रश्न आहे? आपण समारोप मीनू ऐकू येते? हा, बोल बोल स्वाती. समप करतेस का? नाही, नुसतं सांगते की आपण गेली कित्येक वर्ष म्हणतोय की आपले संस्कृती, सण आणि विज्ञान त्याच्या मागचं हे समजून घ्यायला हवं. तर अशी आपल्याला एक पूर्ण एक सत्र मला करता येईल, म्हणजे सणांच्या मागचं विज्ञान. सणांच्या मागचं विज्ञान करता येईल आपल्याला, जसं आपण हे विज्ञान समजून घेतोय तसं. आणि वैभव सरांसारखे अभ्यासू गृहस्थ लाभले तर आपल्याला फारच मजा येईल. अगदी अगदी निश्चित. तुला काय वाटतंय वैभव? निश्चित निश्चित उत्तम आहे हा विचार. अगदी जरूर आपण करू. आता मीटिंग मध्ये स्वाती सांगते, आठवण कर.
येस, नक्की नक्की. आपण थांबूयात आता, मला असं वाटतं. मी परत एकदा सांगते की समप सुद्धा ह्या विषयांचं करण्याची माझी पात्रता नाही, पण अप्रतिम असं सुंदर विवेचन झालेलं आहे. वैभव, फार सुरेख बोललास. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीचा जो शांती मंत्र तू घेतलास तो अप्रतिम आहे, आणि अनंताची बेरीज वजाबाकी करा आपल्या हातात पूर्णच येणार, हे अंतिम सत्य त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण याच्या विषयीचे अगदी पुराण आणि अथर्ववेद याच्यामध्ये आलेले अनेक असे पुराव्यासकट दाखले आपल्याला पुराव्यासकट अक्षरशः. आणि अगदी महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की दिवसाचे 24 तास त्याचं विभाजन 30 मुहूर्तात झालेलं, पृथ्वी सूर्यावर आश्रित आहे, ती सूर्यापासून निर्माण झाली आहे याचे दाखले, याचे पुरावे छोट्या छोट्या त्या श्लोकांमधून, त्या स्कंधांमधल्या म्हणजे अध्यायासकट त्यांनी सांगितलेले. तर मला असं वाटतं की याच्यावर खरंच आपली वेगळी सत्र आपण घेतली पाहिजेत आणि हे अभ्यासपूर्वक पुढे नेलं पाहिजे. हा अभ्यास गटच आहे आणि इथे अभ्यासपूर्वकच आपण ऐकतो, पण ज्यांना खरंच इच्छा आहे यामध्ये अजून काही शिकण्याची, त्यांच्यासाठी आपण निश्चित तसा एक वेगळा गट करू शकतो. आर्यभट आणि भास्कराचार्यांनी अक्षवृत्त, रेखावृत्त, पूर्व पश्चिम गोलार्ध, उत्तर दक्षिण गोलार्ध अशा सगळ्याची उकल केली आहे. म्हणजे आधुनिक विज्ञानाने सांगितलेल्या अनेक संज्ञा केव्हाच आपल्याकडे सांगून गेलेले आहेत हे लोक, आणि आपल्याला कुठलीही त्याची काय म्हणूयात आपण खूप अनभिज्ञ आहोत त्याबद्दल. मला असं वाटतं की टाइम झोन जो आर्यभट्टांनी सांगितलेला आहे त्या काळातला अचूक कुठल्या भागात किती वाजता ते परिभ्रमण आहे सूर्याचं, तर मला असं वाटतं की हे अचंबित करणार आहे, खरोखर अचंबित करणार आहे. हे किती अमेझिंग आहे सगळं. आणि अजून एक म्हणजे पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश या पंचतत्वांनी द्रव्य तयार झालेलं आहे हे कणादांनी केव्हाच सांगून ठेवलंय, आणि आपण अगदी ह्या आधुनिक विज्ञानाचा भाग म्हणून शिकतो आणि आपण मुलाबाळांनाही शिकवतो. तर मला असं वाटतं जसं मघाशी वैभव म्हणला तसं हे शिक्षण पद्धती बदलणं इतक्यात आपल्या हातात नाहीये. ती बदलणार नक्की, हे निश्चित मुळापासून बदल. संस्कृत बेस असलेली एक सुंदर शिक्षण पद्धती येणार भविष्यामध्ये निश्चित, पण तोपर्यंत या पिढीला हे सगळे सांगा, त्यांच्याशी बोला, चर्चा करा. आपण थांबूयात आता. खूप खूप धन्यवाद वैभव. पुढच्या तुझ्या लेक्चरचे, तर पुढचे 2 जी लेक्चर्स आहेत ती तंत्रज्ञानावर आहे, बरोबर ना? बरोबर. हा, तंत्रज्ञानावरची आहे. म्हणजे प्राचीन वाङ्मयामध्ये सांगितलेलं तंत्रज्ञान, असे 2 पुढचे एपिसोड असणार आहेत. तर जरूर जॉईन व्हा. थँक्यू जॉईनिंग. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद.